नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे, संचालक शिवपार्वती करिअर पॉइंट जामनेर. मित्रांनो, गेल्या मंगळवारी आपण आपल्या क्लासेसद्वारे एक पेपर आयोजित केला होता आणि त्या पेपरामध्ये जवळपास 90% मुलांचं म्हणणं पडलं की पेपर एकदम कठीण होता. ठीक आहे, मी मान्य पण करतो की पेपर कठीण होता. या पेपराबद्दल बोलण्याआधीवर मला काही विद्यार्थ्यांची माफी पण मागायची की मित्रांनो, पेपर आयोजित केला, गर्दी जास्त झाली होती. काहींचं म्हणणं पडलं होतं की सर वर्गात बसल्यानंतर आम्हाला हकलून दिलं. मित्रांनो, मी हकलून नाही दिलं, तर विषय हा झाला होता की ज्यावेळेस मी पेपर चेक करत होतो आणि हे जे विद्यार्थी होते बाकीचे, त्यांना व्यवस्थित त्यांचं प्राइस नेण्यासाठी मागची मुलं गोंधळ पण करत होते आणि त्या गोंधळामुळे यांचा पेपर चेकिंग मध्ये प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे म्हणून मी म्हणत होतो की मित्रांनो तुम्ही निघून जा. माझ्या याच्या मागे काहीच आता हेतू नाही होता की तुम्हाला दुखवणं आहे काय नाही, काहीच म्हणणं नाही भाऊ तसं नाही. ठीक आहे, तरी तुम्हाला त्या गोष्टीचं काही वाटलं असेल मित्रांनो, खरंच मी मनापासून माफी मागतो त्या गोष्टीसाठी, खरंच मला माफ करा त्यासाठी. ठीक आहे, तर आपण आता बोलू पेपराबद्दल. सर्वात महत्वाची गोष्ट तर पेपर कठीण होता. ठीक आहे, एका विषयासाठी मी मान्य करतो की पेपर कठीण होता. थोडंफार पेपराबद्दल विश्लेषण देतो आधी, नंतर आपण पेपर सोडवणार आहोत. पण पेपर कठीण का होता ते आधी समजून घेऊ. आता आपले होते 4 विषय: मराठी, गणित. मी पेपर असा आणि का बनवला आणि त्याच्या मागे काय हेतू होता ते आधी समजून घ्या. कारण तुम्ही सराव पेपर देता, ज्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट तर नाही होते पण त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या अभ्यासाची पातळी चेक करत आहात. सर्वात महत्वाची पहिली गोष्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर गणित, नंतर आपण होतं बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर होतं आपलं जीके. ठीक आहे, आता याच्यामध्ये जेही सर्वचे सर्व मी प्रश्न टाकले त्यामागे काहीतरी मेन रिझन होतं. विनाकामानं पेपर बनवला नाहीये. मला लय लोकांना ज्ञान द्यायला बघू की तुला काही समजतं का, एवढा कठीण पेपर बनवता का, असं तसं. दादांनो, 9 सप्टेंबरला क्लासेसला 1 वर्ष सुरू होऊन झालं. मी 1 वर्ष झाले पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. तुमच्यातलं जेही पोरग एकदम मुरायला सोडायला जुनं पुराण असेल त्याने जेवढ्या प्रश्नपत्रिका पोलीस भरतीच्या पाल्या असेल त्याच्यामध्ये जास्त मी न फाल्या बघू 1 वर्षात. कारण तुम्हाला मला शिकवायचं. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, कसे येतात, काय येतात, का बरं येतात, किंवा त्याच्या सोडवण्याची योग्य मेथड काय, तुम्हाला पेपरामध्ये कसं वेळ बनवलं जाऊ शकतं, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या पेपरमध्ये टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीमध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके याच्यामध्ये टाकल्या गेलेल्या प्रश्नांमागे विशिष्ट कारण होतं. विनाकारण काही टाकले नाही. कारण तुम्ही इथं तुमचा अभ्यास चेक करायला आलो होता. पैशांसाठी तर खूप पोरं कमी आले असतील, इथं थोडंफार पैशांसाठी तर आलेच होते म्हणून कॉप्या केल्या काही नाही. ठीक आहे, पण ज्यांनी इमानदारीने पेपर दिला, जे जुने विद्यार्थी आहेत, त्यांनी मला भेटून सांगितले सर पेपर एकदम व्यवस्थित होता, पेपर असाच पाहिजे. कारण या ठिकाणी तुम्ही अभ्यास चेक करायला आले होते आणि तुमच्या 50 रुपयाचं सार्थक जे झालंय या पेपराद्वारे तुम्हाला ते पैशामध्ये सांगता येणार. महत्वाची गोष्ट, पेपर कठीण न होता पेपरामध्ये काय केलेलं होतं तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थित. कारण दादा मी पेपर बनवलाय, आडमधडम कोणतेही प्रश्न उचलले पोरांना यायलेच नाही पाहिजे म्हणून प्रश्न टाकल्यातला काही विषय होताच नाही. मी प्रश्न बनवले सांगतो. आता यांना सांगतो मी विषय कसा होता. सगळ्यात सोपा, कदाचितच 26 प्रश्नांपैकी जे जुने विद्यार्थी त्यांना 1-2 प्रश्न जमला नसेल. कदाचित 24 ते 25 प्रश्न 100% पोरांचे बरोबर असेल मी तुम्हाला. कारण सगळे टॉपचेच किल्ले आले होते आपल्याकडे, काही असे नाही होते. जुने पुराणच आले होते. गणित तुमच्या माहितीप्रमाणे हार्ड, पण माझ्या माहितीप्रमाणे ट्रिकी. ट्रिकी म्हणजे ट्रिकांद्वारे सुटणार नाही, गोंधळवणार व तुमच्यासाठी नवीन. ज्यांनी फक्त पोलीस भरतीचाच रट्टा मारला, मागचेच प्रश्न पाहिले, नवीन टाईप शिकायचा प्रयत्न नाही केला, त्यांच्यासाठी गणित म्हणजे तिच्यातला राक्षसच होता. आणि त्या राक्षसाचं नाव तुम्ही नंबरला देऊन दिलं, नेमक्या एकदम मनसोक्त शिव्या देऊन टाकल्या त्यांना. तर ठीक आहे, बुद्धिमत्ता लेंदी. बुद्धिमत्ताचा प्रत्येक प्रश्न आणि प्रश्न तुमच्यासाठी एकदम लेंदी प्रकारचा होता. लेंदी म्हणजे की ज्याच्यामध्ये तुमचं सोडवता डोकं, आपण म्हणतो डोक्याचा पूर्ण झाला. काय झालाय तुम्हाला माहिती, वाक्यरचना पूर्ण केलीच म्हणजे. ठीक आहे, हा बस. पेपरामध्ये आपण जेव्हा पेपर देतो, एखादी 2 प्रश्न जर तुमचे लेंदी आले, तुमचं डोकं पूर्ण तिथे कामातून जातं, बाकीच्या प्रश्नांवर तुमचं कॉन्सन्ट्रेट होत नाही. बस या पेपरामध्ये तेच चेक करणं होतं किती टाइम तुमचं डोकं ठिकाणावर टिकतं आणि काय नाही. जे मोठे होते, जेवढं मोठं तेवढं खोटं, एवढं लक्ष द्या. जे प्रश्न मोठे होते तेच किती खोटे निघाल तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. दिशा ज्ञानचा प्रश्न मोठा होता, सिटिंग अरेंजमेंट होतं, ज्याच्यात की डोकं खराब केल्याचा प्रयत्न केला जातो. मीही तुमचं डोकं खराब करायचा त्याच्याचमुळे प्रयत्न केला की त्याच्यातून जेवढं तुमचं डोकं खराब होईल तुम्हाला समजेन तरी की या प्रकारचे गणित सोडवताना मला वेळ लागला होता आणि त्याची दादा तू घरी जाऊन तयारी करशील.
ज्यांनी हे गणिताचे टाईप पाहिले होते ते घरी जाऊन हे गणिताचे टाईप पाहतील आणि अर्धे झाडाला जर तर प्रश्न आला तुमच्या मेन, तर तो प्रश्न तुम्ही तेव्हा म्हणता की हा सरांनी घेतलं त्याच कामात आला. ठीक आहे. आणि जीके, जीके मध्ये काय आहे की 90% विद्यार्थी काय करतात, वन लाईनर, 90% पेक्षा जास्त वन लाईनर पाठ करून ठेवतात. आणि ते वन लाईनर जर आलं तर जमतं, वन लाईनर नाही आलं तर काही कन्सेप्च्युअली अभ्यास करत नाही. आता पहा, वन लाईनर वाल्यांचा इतिहास स्कॅम होऊन गेला. वन लाईनरचे मेन जास्त प्रश्न ठेवलेच नाही, ठेवले पण त्याच्यात बी रिसर्च बेस्ड ठेवले की ज्यांनी व्यवस्थित प्रत्येक विषय वाचलेला आहे, म्हणजे ज्यांचा अभ्यास किती झालाय काय नाही. वन लाईनर जे जीकेच्या भरोशावर, वन लाईनरच्या भरोशावर असतील भाऊ, आताही सांगतोय प्रत्येक वेळ थोडाफार का होईना डिटेलमध्ये जरा वाच, ही गोष्ट लक्षात ठेव दादा, नाहीतर मग काही खरं नाही एवढे. कारण वन लाईनर तू कितीच मदत करी याची काही गॅरंटी नाहीये, पण जेवढा चांगला अभ्यास करशील जीकेचा तेवढा चांगला. आता याच्यातही काही काही एकदम सोपे प्रश्न होते, काही मॉडरेट लेवलचे प्रश्न होते. हा, आणि या पेपरात ज्या व्यक्तीला 80 मार्क आले असतील, आले तर कोणालाच नाहीये, घरी सोडवल्यानंतर सुद्धा या पेपरात ज्याने 80 मार्क घेतले त्याने आताही वरती शिवायला टाकून दिले, काही प्रॉब्लेम नाही. जर ग्राउंड असेल तर, नसेल तर काही खरं नाही. ठीक आहे. हा, काही चुका होत्या पेपरात, एक प्रश्न कॅन्सल झालाय, तुम्ही केलं तुम्हाला सांगून दिले, एक प्रश्न कॅन्सल झालाय. काही ठिकाणी थोडीफार टायपिंग मिस्टेक होती, आपण ते तेव्हाही दुरुस्त केली होती. ठीक आहे. आणि आता याच्यात मी दुरुस्त करून दिलेली. एक प्रश्न 14व्या नंबरचा माझ्यामध्ये तो घड्याळाचा प्रश्न होता, 7 वाजता ते 9:02 कोण, तो प्रश्न कॅन्सल झालाय. ठीक आहे. हा, त्याच्यात थोडं अंतर वेगळं होतं, ते मी चुकीनं वेगळं म्हणजे टाईप करताना किंवा समजा माझ्याकडून ते कॉपी पेस्ट करताना थोडं वेगळं झालं असेल, त्याच्यामुळे तो प्रश्न कॅन्सल झाला. बाकी आपले 99 प्रश्न व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण काय करू, सर्वात पहिल्यांदा गणिताचं विश्लेषण करू. ठीक आहे, की गणिताचे विश्लेषण. आता तुमच्यापैकी काही धुरंधर एकदम मस्त असतात की गणित कोणतं पण द्यावा सोडत नाही, त्यांना तेच गणित जमतं की जे पोलीस भरती याच्या आधी आलेले. आणि मी गणिताचा एकूण एक प्रश्न असा बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटले. एक बी प्रश्न असा की ज्याच्यामध्ये सर्व म्हणतात आम्हाला येतच होतं नाही, काही ना काही काड्या केल्याचे प्रत्येक प्रश्नामध्ये. असा एकही प्रश्न ठेवले की ज्याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावणं पडणार नाही. डोकं प्रत्येक सोपे, सगळे प्रश्न गणिताचे सोपे, म्हणजे ते तुम्ही स्वतः तुमच्यासाठी लय सोपे. भाऊ तुम्हाला जे पोलीस भरती प्रश्न येतात ना तेच टाकले, काहीच त्याच्यात वेगळं स्वरूप मी केलेलं नाही, काहीच बदल नाही केलाय, नॉर्मल काहीच विषय नाही. ठीक आहे. हा, पाहू बरं. पाहता गणिताचा प्रश्न, सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे, बेस आहे आपल्या सरासरी. आता तुम्ही ना जर तुमचे पीवायक्यू उचलले गणिताचे, हा एक अजून आरोप लावला गेला की पीवायक्यू नव्हतं. तुम्हाला सांगतो, रिझनिंगचा एकही प्रश्न विदाउट पीवायक्यू न होता, एकही रिझनिंगचा. हा, जीकेचे 33 ते 34 प्रश्न आहे, त्याच्यापैकी 30 प्रश्न, त्याच्यापैकी 30 ते 35 आपलं करंट अफेअर सोडले तर 25 ते 30 प्रश्न पूर्णचे पूर्ण पीवायक्यू होते. हा, गणिताचा पीवायक्यू सारखा म्हणजे जसा तसा उचलला नव्हता, फक्त काय केलं होतं, किंमत बदललेली होती आणि काही काही ठिकाणी मी वाक्यरचना बदलली होती की याच्यामध्ये ही एक्स्ट्रीम लेवल आहे, याचा जर तुम्ही अभ्यास केला तर याच्या बाहेर तुमच्या पेपरात येणार. मी प्रश्न स्वतः फॉर्म केले ते, 2 दिवस लावले ते, रात्री 3 वाजेपर्यंत जागून पेपर बनवलाय. काहून असं विनाकामाला कोणताही पेपर तुम्हाला दिलेला नाही. हा पेपर जो देईल त्यात 100% कल्याण, एवढं लक्षात घ्या. हा, सरासरीचा प्रश्न आहे हा. सरासरीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास मागच्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये आता जी भरती झाली आपली मागे, हा, त्याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 पेपरामध्ये मी कमीत कमी पाहिलं, 4 ते 5 पेपरामध्ये या प्रकारचा प्रश्न 100% आहे. आणि या प्रकारच्या प्रश्नात जास्तीत जास्त मुलं चुका करतात. काय चुका करतात पहा. आता इथं काय म्हणलंय पहा, ABCD हे 4 लोक आहेत, यांच्या पगाराची सरासरी दिली, यांच्या काय पगाराची सरासरी किती दिलेली, 12,000. काय दिली यांच्या पगाराची सरासरी, 12,000. सरासरी म्हणजे काय की सर या लोकांना आहे ना पगार असा वाटप होता, म्हणजे एकाला 12,000 येतील अशी त्यांची सरासरी होती. मग सर या 4 लोकांमध्ये टोटल किती पगार वाटले असेल, भाऊ एकाले 12,000 होता तर गुणिले 4 करा, 12,000 गुणिले 4, कारण यांच्यात एकूण पगार वाटला गेला. काय वाटला गेला, त्यांच्यात एकूण पगार. आणि याच्यानंतर यांच्या पगाराचं काय दिलं होतं आपल्याला, गुणोत्तर. म्हणजे हा जो प्रश्न होता सरासरी युक्त गुणोत्तराचा होता. ठीक आहे. आणि हा टाईपचे प्रश्न तुमच्या पेपरात एकदा उचलून बघा, सरासरी चॅप्टर मध्ये जा किंवा गुणोत्तर व प्रमाणामध्ये जा, या प्रकारचा प्रश्न जर नाही भेटला तर बुक कालपासून क्लास बी बंद करून. हा, फक्त मी किंमत बदलली एवढं मात्र आहे. जास्त किंमत याच्यासाठी ठेवली की एखादा भाऊ काय करीन, या सगळ्यांची बेरीज करीन आणि त्यांना हिला भागीन. तसंच केलंय तुम्ही. काय केलंय सर, 7 5 12 3 15 16 16 भागलं 120 जे उत्तर आलं एखाद्याने हे टेकवून दिलंय 52 50. नाही, टोटल यांची सगळ्यांची बेरीज काढली
ए अधिक बी अधिक सी अधिक डी यांच्या पगाराची बेरीज झाली सर 12,48,000. बरोबर, 4 लोकांची बेरीज. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो सर, यांचा रेशो दिला होता 7, 5, 3, 1. यांची बेरीज 7, 5, 12 आणि 3, 15. तुम्ही करता ना सर 7x अधिक 5x अधिक 3x अधिक x बरोबर 12,000. आता इथं काही धुरंधरांनी काय केलं असेल, सोडवलं असेल तर 12,48,000 केलं असेल. काही गरज नाही, पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं नाही, असंच ठेवायचं अर्ध अपुरं. कारण इथं कटकुट होणार राहतच काय ना काही. 90% कॅल्क्युलेशन करण्याची सेवा वेगळी आहे. कारण याच्यात मी जास्तीत जास्त गोष्ट ही पण ठेवली की कॅल्क्युलेशन कसं करायचं काय नाही. हे लेक्चर पहा, याच्यात तुमचे अर्धा जास्त गणिताचे सोल्युशनचे डाऊट क्लिअर होते. ठीक आहे, मग यांची बेरीज करता तुम्ही 7, 5, 12 ते 15 16x. बरोबर, किती केलं तुम्ही ना 12,000 गुणिले 4. मग x बरोबर भागिले 16 आले. बरोबर आहे, इथं गुन्हेला इकडे येताना 16 उकळीची माहिती पाहिजे आपल्याला. हा, मग याच्यानंतर 4 1 4 4 चोक 16. हा, 4 1 4 4 त्रिक 12. पहा किती सोपं झालं कॅल्क्युलेशन. किंवा 48,000 विकले असतील 16 त्रिक 48, तसंही चालतं, काही प्रॉब्लेम नाही. हा, पण शक्यतो करू नका, अजून जास्त सोपं जाईल. मग x ची किंमत किती आली सर, x बरोबर आला आमचा 3,000. मग x बरोबर 3,000 आला. मग काहींनी काय केलं, याची किंमत काढली, a ची किंमत काढली 7 त्रिक 21,000. बरोबर, आणि डी, कारण काय म्हणलं तर ए आणि डी च्या पगारात किती फरक असेल, ए आणि डी च्या पगारात किती फरक असेल. आणि दुसऱ्याने काढली x ची आली 3,000. आणि याचा काय काढलं त्यांनी, फरक वजाबाकी केली सर 3,000 आणि फरक आला तुमचा मग 18,000. त्याला फरक 18,000. ह्या प्रश्नाला तुम्ही एवढा टाइम लावला असेल प्रश्न, पण गुणोत्तर प्रमाण जर व्यवस्थित शिकले असता, काही ना काही तिच्यामध्ये डोकं लावलं असेल, काही ट्रिक आणि म्हणत हे बेसिकच आहे. तुम्हाला माहिती यांची सगळ्यांची बेरीज होणार, x ची किंमत काढणार, डावीतून शॉर्टकटच करा ना सर. गुणोत्तर 12 आहे, 4 लोकांचं, त्यांची एकूण किंमत येणार आहे 48,000 किंवा 12,000 गुणिले 4. यांची बेरीज आहे 7, 5, 12 आणि 3 15 आणि 1 16 भागिले 16 होणार होते. एकाची किंमत येणार होती, एकाची किंमत जर काढायची म्हणली तर 4 1 4 4 चौक 16 आणि 4 त्रिक 12 3,000 आली होती. किती आली होती एकाची किंमत 3,000. आणि सर पहा, याचा 7 रुपये पगार येत असता, हा येतो, यांचा फरक आहे 6चा. इथून फरक काढा किंवा तिथून काढा, उत्तर सारखंच येईल, पण तिच्यात टाइमपास वाढी गेली. फरक कितीचा होता 6चा, एकाची किंमत होती 3,000 तर 6ची किंमत होती सर sin त्रिक 18,000. तर 3 ची किंमत किती होती, sin त्रिक 18,000 आणि 18,000 हे ऑप्शन होते. ठीक आहे, पहिला प्रश्न गुणोत्तर प्रमाणाचा, गुणोत्तर प्रमाण आणि सरासरीचा. आणि ह्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, विनाकामानं काहीच नाही. सरासरी उचला, त्याच्यामध्ये सेम टू सेम हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, एका महाविद्यालयात तुम्ही सोडवताना कसा प्रश्न सोडवसान पहा. एका महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना सरासरी 60 गुण मिळाले. 100ला सरासरी 60 मिळाले म्हणजे एकूण किती मिळाले असतील सर्व 6,000. एकूण किती मिळाले असतील 6,000 गुण मिळाले असतील. बरं, परंतु काय आले नंतर की एकाला 59च्या ऐवजी 83 दिले गेले. 59च्या ऐवजी किती दिले गेले, 83. म्हणजे त्याचा फायदा करून टाकला सरांना. काय केलं त्याला 24 मार्क शिल्लक देऊन टाकले. 59 देणे होते, त्याला देऊन टाकले 83. म्हणजे किती मार्क शिल्लक दिले सर, 24. किती मार्क शिल्लक दिले, 24. मग तुम्ही काय करसान सर, वजाबाकीच्या तुम्ही 24 करीन, 24 वजाबाकी केली. मग किती उत्तर आलं, 10तून 4 गेले 6, 9तून 2 गेले 7, इथे येते 9 आणि इथे येते 5. मग सर 59 76 एकूण गुण झाले. बरोबर आहे. आणि हे किती लोकांमध्ये वाटले सर, 100 पोरांमध्ये वाटले. 100 पोरांमध्ये वाटले म्हणजे भागिले 100 केले. भागिले 100 केले तर मग 2 शून्य म्हणजे 2 घरं सोडून पॉईंट दिला. किती घरं सोडून पॉईंट दिला, 2 घरं. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 59 76. असं तुम्ही 90% पोरांना उत्तर काढलं. पण सरासरीची एक कन्सेप्ट आहे दादा, सरासरीची काय एक कन्सेप्ट. जर सगळ्या पोरांना सारख्या प्रमाणात गोष्टी वाटल्या गेल्या तर तेवढेच बदल कशात होतो, सरासरीतही होतो. आणि सर्व पोरांकडून जर सारख्याच गोष्टी काढून घेतल्या तर तेवढाच बदल सरासरीतही होतो. आणि जेवढ्या गोष्टीतूनच एका पोराकडून काढून घेतल्या तो बदल त्या पोरांमध्ये सुद्धा होतो. म्हणजे जेवढा बदल पोरांमध्ये तेवढा बदल सरासरीतही, आणि जेवढा बदल सरासरीत तोच बदल पोरांमध्ये. आणि ती कन्सेप्ट इथं जर लावली असती तर मला सांग कितीचा फरक पडला सर, 24चा. कितीचा फरक पडला, 24चा. 24 कोणाकडून घेते तो ना, 100 पोरांकडून 24 घेते, तर एका पोरग्याकडून किती घेतले असतील. आता ही कन्सेप्ट तुम्हाला उमजली नशील मामते, कारण ही कन्सेप्ट शिकवायला भाऊ एखादी 2 तास तरी लेक्चर तरी लागतं. पण या कन्सेप्टमुळे तुमचं या टाइपचे विराट कोहलीचे सगळे गणित सेकंदात 30 सेकंदात 20 सेकंदातच सुटतात. म्हणजे 0.24 तुम्ही एका पोरग्याकडून मार्क वडले. एका पोरग्याकडून जर 0.24 वळले तर मला सांगा 60 त्याच्या आधी होते, 0.24 तुम्ही वळले म्हणजे किती उरले त्याच्याकडे सर, 59.76. किती उरले त्याच्याकडे, 59.76. पण ही मेथड करा सारखंच सोपंच आहे, ही मेथड करा सोपंच आहे. हा प्रश्न एकदम सोपा होता.
आणि पहिला प्रश्न ज्याने जर पीवायक्यू बी केल्याशी ना म्हणत होते ना अर्धा जसं पीवायक्यू टाकलाच नाही कोणता, हा पीवायक्यू घ्या तुमचा. पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर कन्सेप्ट वर निर्भर प्रश्न. तुम्ही ना पीवायक्यू काय धरून चालले की तसा तसा पडीन, कारण रट्टा मारण्याचा स्कॅमच झाला याच्यामध्ये. रट्टा मारणाऱ्यांना बोलायला सांगितलं ना. ठीक आहे, आपण जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचा मला रिव्ह्यू दिला, त्या गोष्टीनं मी संतुष्ट आहे. माझ्याकडून एकच चुकी झाली, मी नंतर जा बोललो. माझी खरंच त्या गोष्टीबद्दल माफी मागतो मी, कारण ती चुकी झाली. माझाही पहिली वेळ होती, मला एवढा अनुभव नव्हता, पण आता अनुभव आलाय. याच्या पुढे 100% मी असं काही करणार. ठीक आहे. हा पण पेपर मित्रांनो असंच आहे, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊच नका. नेक्स्ट पेपर मी जरी घेईन तरी तुमचं ज्या डोक्याचं माथेमारी होणारच आहे. भाऊ पटलं या नाही तर नका या, शेवटी ते ही गोष्ट आहे. हा पण जो येईल त्याला 100% फायदा होईल या पेपरांचा, याची गॅरंटी माझी. हे पेपर सांभाळून ठेव जा. आणि हे पेपर कमीत कमी अजून पोलीस भरतीपर्यंत मी 10 ते 15 पेपर घेईन. 15 ते 15 पेपर मध्ये जो पी 80-85 प्लस जाईल मा पेपर धरून चला, आपल्याला वरती शिवून जाईल जाणार, एवढी तर गॅरंटी आहे आपली. ठीक आहे. हा सोपा होता हा प्रश्न पहिला बी. दुसरा प्रश्न मी काहीच कठीण नव्हता, ज्यानं सरासरी इमानदारी करेल त्याच्यासाठी एकदम सोपाच होता, ज्यानं करेलच त्याच्यासाठी कठीणच आहे. आता वेग वेळ अंतर, जेव्हा तुम्ही चॅप्टर शिकता वेग वेळ आणि अंतर, तेव्हा आपण फक्त दोनच गोष्टी मागे पडतो सर, एक तर रेल्वे, एक इकडून जाते, एक खांब ओलांडते हे ओलांडते. रेल्वेचे 4 टाईप आणि चोर पोलीसचे 2 टाईप. चोर पोलीस बस एवढंच पाठ करतो आम्ही. त्याच्यानंतर किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति तासामध्ये, मीटर प्रति सेकंदामध्ये, आणि त्याच्यानंतर थोडंफार एखादा माणूस इकडून जातो तिकडे जातो, एवढंच पाठ करतो. पण दादांनो तुमच्या पेपरात जास्त नाही येत, मान्य करतो मी. हा जो प्रकारचा प्रश्न आहे हा जास्त वेळेस आलेला नाहीये, पण आलेला आहे, 100% आलेला आहे. म्हणून मला माहिती आहे रेल्वे सगळ्या गावाला जमणार आहे, जोर पोलीस सगळ्या गावाला जमणार आहे, बेसिक साध्या गोष्टी जाण्या येण्याचा प्रश्न सगळ्यांना जमणार आहे. म्हणून मी उचलले तिसरा टाईप उचलला, चौथा. कहून? कारण की हे पाहिल्यानं हे पोरग आज व्हिडिओद्वारे किंवा घरी गेल्यानंतर तरी या प्रश्नाचं उत्तर शोधून आणि त्या ठिकाणी त्याला या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं हे तरी समजेल, आणि त्याच्यानंतर तरी त्याला जमीन, असा माझा उद्देश आहे फक्त याच्या मागे. तुमच्याकडून जास्त याच्यात हे करणं उद्देश नाहीच आहे, किंवा तुमच्या सोबत कठीण पेपर काढून तुमची मजा घेणं हा उद्देश नाही. हा मान्य तुम्हाला पेपरांत डोकं दुखवलं असेल, पण घरी गेल्यानंतर याचा 100% फायदा. हे असं इंजेक्शन दिलं तुम्हाला टायमावर, तर तुम्ही मला जास्त डोसल्यानं गाया दिल्या, पण नंतर जो आराम भेटीने इंजेक्शन आणतो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. ठीक आहे. हा आता पहा, आता ह्या प्रकारची जेव्हा गणित, गणिताचा प्रकार कसा असतो, पहिल्यांदा गाडीचा काहीतरी वेग असतो, नंतर त्या गाडीचा वेग एकदा कमी केला जातो किंवा जास्त केला जातो. बरोबर आहे. मग समजा एखाद्या ठिकाणी तुम्ही जाणार असतात, टाईप समजून घ्या. समजा ए ठिकाणावरून बी ठिकाणी तुम्ही जाणार आहे. आता अंतर या ठिकाणी काय असतं, सारखंच असतं. अंतर काय असतं, सारखंच. मग पहिल्यांदा समजा एक्स गाडी आहे, एक्स गाडी या ठिकाणून गेली काही स्पीडनं, म्हणजे समजा 60च्या स्पीडनं गेली, समजा तिला 3 तास लागले. मग वाय गाडी आहे, वाय गाडी जर या ठिकाणी गेली, पण आता वाय गाडी गेली समजा 40च्या स्पीडनं, कितीच्या स्पीडनं गेली, 40च्या. मला सांगा ही जर 3 तासात गेली 60च्या स्पीडनं, तर 40च्या स्पीडनं गाडी जाणारी गाडी आहे, याच्यापेक्षा जास्त टाइम लागेल की नाही, 100% जास्त टाइम लावीन की नाही, 100% जास्त टाइम लावीन. काय लावीन, 100% जास्त टाइम लावीन. बस हेच तुम्हाला इथं समजून घ्यायचं होतं. ठीक आहे, जास्त टाइम लावीन. आणि यांच्यातलं तुम्हाला काय दिलं असतं, वेळेचा फरक. काय दिलेला असतो, वेळेचा फरक दिलेला असतो. आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला एक तर अंतर काढणं पडतं. आता पहा याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात, वेग एक, दुसरा असतो वेग 2, त्याच्यानंतर असतो अंतर असतं, आणि त्याच्यानंतर असतं वेळेतील फरक. काय असतं, वेळेतील फरक. काय असतो, वेळेतील फरक. या 3-4 गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. या 4 गोष्टींपैकी 3 गोष्टी दिलेल्या असतात, आणि एक कोणती तरी गोष्ट याच्यात तुम्हाला काढावी लागते, एवढं मात्र आहे. ठीक आहे. आणि याच्यातला हा सोपा प्रकार मी घेतला, आणि याच्यातला हार्ड प्रकार जो येतो तो सुद्धा पुढे एक प्रश्न घेतलेला आहे. आणि या प्रश्नाला एक पहिलंच गोष्ट असते, रेशो म्हणजे गुणोत्तर व प्रमाणाप्रमाणे सोडवता येतं. आणि दुसरं म्हणजे माझ्यामध्ये तर तुम्ही एकच काम करा, याच्यासाठी डायरेक्टली फॉर्म्युला पाठ करून घ्या. याच्यासाठी काय करून घ्या, या टाईपसाठी फॉर्म्युला पाठ करून घ्या. या टाईपच्या फॉर्म्युला काय येतो आपला, तर डिस्टन्स म्हणजे काय, वेळ, अंतर बरोबर, अंतर बरोबर असतं वेग 1 गुणिला वेग 2 भागेला, वेग 1 गुणिला वेग 2 भागेला वेग 1 वजा वेग 2, किंवा वेगांमधील फरक, आणि गुणिला असतो वेळेतील फरक. काय असतो, गुणिला वेळेतील फरक. हा एक तर फॉर्म्युला पाठ करून घ्या, किंवा गुणोत्तर प्रमाणाने कसं निघतं ते पण तुम्हाला सांगतो, पण ते तुम्हाला रिलेट करणं थोडंफार कठीण जाईल, कारण आधीपासून आपल्याला फॉर्म्युलाची सवय पडली अर्ध्यांना तुम्हाला, आणि ते तुम्ही चुकवू नका असं मला वाटतंय, कारण एवढ्या दूर आले. आता परत नवीन मेथड आपण सांगतो, टाइम लागेल. ठीक आहे. हा
आता याच्यामध्ये पहा अंतर दिलं 5 म्हणणे ताशी सरासरी 60 किमी वेगाने जाणारी गाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. म्हणजे जर 6 वाजता निघाली 10 वाजता पोहोचणारी असली तर त्या टायमात पोहोचते 4 तासात समजा ज्या काही त्या टायमात पोहोचते. पण काय झालं आता 60च्या जागेवर तिचा वेग काय केला आपण 40. जर ताशी 40 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा ठिकाणी पोहोचतो आपण. काय 1 तास आपण उशिरा पोहोचतो म्हणजे त्याचा अंतर कमी झालं तर 1 तासाचा फरक पडला डायरेक्टली. तर 3 कापायाचे एकूण अंतर किती मग एवढा टाइम झाला म्हणजे त्यांचं काय म्हणणं पहा समजून देतोय. तर एक गाडी इकडून जाताना 60च्या स्पीडने गेली वेळेत पोहोचली पण जेव्हा गेली नंतर 40च्या स्पीडने गेली तर काय झालं 1 तास उशिरा गेली 1 तास ती गाडी उशिरा गेली. आणि विचारा तुम्हाला यांचं मग अंतर यांचं काय विचार तुम्हाला अंतर आणि अशा वेळी या फॉर्म्युला वापरा किंवा रेशिओ प्रमाणाने तुम्हाला दाखवून देतो. पहा मग गाड्यांचा रेशिओ आता याच्यामध्ये काय असतं माहिती का जे गुणोत्तर वेगांचं असतं वेगांचं गुणोत्तर बरोबर 1/छेद वेळेचं गुणोत्तर कारण ते एकमेकांची व्यस्तानुपाती असतात. याच्या मागे काय कारण आता डेरिव्हेशन सांगणं पण पुरी समजावून सांगणं पण वेळ लागेल. ठीक आहे मी म्हणतो काय 60 आधीचा वेग 40 नंतरचा काय झालं सर 6/4 वेळेचं गुणोत्तर झालं. काय झालं 6/4 वेळेचं गुणोत्तर आपण आज घालू सर 3/2 गुणोत्तर किती झालं 3/2. मग वेगाचा गुणोत्तर तर 3/2 येतं वेळेचं गुणोत्तर काय वेळेचं गुणोत्तर 2/3 2/3 मधला फरक वेळेचा फरक किती 1 तास आणि यांचा फरक बी 1 आहे 1 अंश बरोबर 1 तास आहे 1 तास मला सांगा किती सर 2 तास किती हे 2 तास आणि अंतर बरोबर तुम्हाला माहिती आहे अंतर बरोबर काय असतं जर वेग गुणिला वेळ मग वेग आला आपला 60चा पहिला आणि नंतर वेळ किती लागला तर 2 तास किती लागले 2 तास मग 60 गुणिला 2 120 किती झालं उत्तर 120 असंही तुमचं उत्तर 120 येतं. किंवा हा फॉर्म्युला टाका या फॉर्म्युल्यानुसार केलं अजून याला दुसरा बी मेथड आहे तुम्ही दुसऱ्या मेथडने करू शकता त्यांचं हे काढून लसाई पद्धतीने अंतर आपल्याला काढणं वेग एक किती आहे 60 गुणिला 40 भागेला 60 वजा 40 गुणिला कधीही वेळेतील फरक तासात ठेवा कारण वेग आपला तासामध्ये राहील तर वेळेतील फरक सुद्धा तासात राहिला पाहिजे एवढी डोक्यात ठेवा थोडंफार ते गरजेचं आहे. आणि गुणिला किती करताना येतं मग गुणिला सर 1 तास येतं एकच ठेवू आम्ही काय करताना येतं यांचं उत्तर सर 60 गुणिला 40 छेद 40चं 20 आलं. ठीक आहे मग सर 0 20 1 20 20 दुने 40 आणि 60 दुने 120 काय आलं मग 120 किलोमीटर काय आलं आपलं अंतर आलं. अंतर किती आलं मग 120 किलोमीटर. आता फॉर्म्युला या गणितासाठी 2-4 पद्धती पण याच्यातला जेव्हा पुढचा टाइम त्याच्यामध्ये थोडंफार गरगर तुम्हाला वाटेल. कारण तुम्ही म्हणू शकतो एक कठीण प्रश्न आहे हा एकदम सोप्यातला सोपा प्रश्न आहे सगळ्या पोरांनी उत्तर काढलं याचं. आता तुम्ही भागाकार शिकताना तुम्ही फक्त भागाकाराची एकच पद्धत शिकता भागाकाराची वेगळी पद्धत थोडी ना शिकता तुम्ही बरोबर आहे. भागाकार शिकताना तुम्हाला बरे आता हे नाव जरी विचारले का रे इथं राहणाऱ्याचं नाव काय इथं राहणाऱ्याचं नाव काय इथं येणाऱ्याचं नाव काय खाली उरणाऱ्याचं नाव काय एवढंच माहिती बाकी याचं एवढंच माहिती की बाकी ठीक आहे. इथं काय येतं काही नाही याचं असतं भाऊ भाजक इथं काय येतं भाज्य आणि इथं काय येतं तो भागाकार काय तो इथं भागाकार एवढं सगळं असतं ठीक आहे. आणि यांच्यामध्ये एक नातं असतं काय नातं यांच्यामध्ये काय असतं एक नातं ते नातं काय असतं हा फॉर्म्युला भागाकारामध्ये शिकायची गरज असते की भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. आता प्रश्न एकदम सोपा विचार होता भागाकाराच्या कन्सेप्टवर प्रश्न होता भागाकार तुला यायला पाहिजे होता त्याच्यावर कन्सेप्ट होता फक्त मी काय केलं आकडे वाढवून टाकले आकडे मी वाढवले तुला याच्यात कॅल्क्युलेशन बिल काय मोठं करणं नाही एकदम सोपं कॅल्क्युलेशन बी पहा तू म्हणजे सर आकडे एवढे मोठे मग कसं काय करणं पाय तू ठीक आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी हा फॉर्म्युला तुला माहिती होता ठीक आहे. मग या फॉर्म्युलेनुसार आता पाय जेव्हा किती ते 78,65,321 ला एका संख्येने भागले मग जिला भागली जाते तिला आपण म्हणतो भाज्य. मग भाज्य बरोबर किती 7 8 6 5 3 2 1 बरोबर भागले जाते तेव्हा भागाकार काय येतो पहा भागाकार येतो सर भागाकार गुणिला भाजक म्हणजे भागणारा कोण आहे आपल्याला माहिती का नाही विभाजक म्हणजे कोण आहे भागणारा आम्हाला माहिती नाही सर
मग भागाकार मानला मी नाही एक्स गुन्हेला भागाकार काय येतो सर भाजक मला माहिती नाही भाजक आपण काय मानला विभाजक विभाजक किंवा भाजक तो मानला आपण न एक्स आणि भागाकार किती आहे 33,612 आणि भागाकार किती आलाय 33,612 ठीक आहे तर उर्वरित म्हणजे काय बाकी काय केली जाते याच्यामध्ये सर अधिक तर बाकी किती उरते सर 113 काय उरते बाकी 113 बस हे मांडणी याच्यामध्ये करणं आणि हे जर जमले असेल तर लगेच उत्तर आलं असेल ठीक आहे मग काय करसान 78 65 321 आता इकडे अधिक आहे कारण हे गुणाकार आधी याला काढता येत नाही उकलीचे नियम जर माहिती असेल तर या आधी वजा होईल इकडे वजा झालं किती 113 वजा 113 करणार तुम्हाला ठीक आहे उत्तर सर 11तून 3 गेले 8 11तून 1 गेला सर एक मिनिट एकातून 1 गेला 0 बरोबर आहे कारण हे खातचा 11 झाले एकातून 1 गेला 0 3तून 1 गेला सर 2 त्याच्यानंतर इकडे काय झाले 5 6 8 7 जसेचे तसे याच्यात काही विषय उरला का नाही मग आता पहा सर 78 65 208 बरोबर काय होतं x गुणेला 33,612 आता या ठिकाणी डोकं लावण्याची मेन गोष्ट होती आता हे एवढं लिहायची गरज नाही होती हा एका ओळीमध्येच उत्तर येत होतं काय नाही फक्त इथून यांची वजाबाकी करणं होती वजाबाकी केल्यावर शेवटी 8 येत होते का हा शेवटी 2 आहे ना येले कोण गुणल्यानंतर 8 येतात याच्यापैकी 3 गुणले तर 6 येतात 3 गुणले तर 6 येतात 2 गुणले तर 4 येतात हे 4 गुणलं तर 8 येतात ऑप्शन क्रमांक 2 उत्तर करणं तर काहीच करणं दुसरं पण एवढं जरी तुम्ही केलं असेल तरी पाहिजे मग सर ये ना येले भागू आम्ही कशाला भागतो खाम आपल्याला कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या ठिकाणी पाहणं आहे ना तर पहा हे शेवटी किती आले सर 8 एकक स्थानी म्हणजे हा जो गुणाकार आलाय यांच्या एकक स्थानाचा जो गुणाकार असेल तोच या गुणाकाराच्या ठिकाणी आला असेल बरोबर आहे मग सर 4 आले कितीनं गुणा 4 आले कितीनं गुणलं की 8 येतात तर मग सर हे 2 आले कितीनं गुणलं की 8 येतात तर पाहिजे 2 आले 4 गुणलं की 8 येतात कितीनं गुणलं की 4 मग याच्या एकक स्थानी किती असतील सर 4 एकक स्थानी किती असतील 4 एकक स्थानी तर 4 एका नाही इथं एका नाही इथे का नाही इथं आहे झाला 30 सेकंद 30 सेकंद भल्या मुश्किल लागेल पाहिजे जर प्रॅक्टिस व्यवस्थित केली असेल तू म्हणत असेल ना की सर एवढा अभ्यास केला आम्ही नसेल नाही कुठेतरी कमतरता आहे अजून कमतरता आहे अभ्यास करणं पडेल एवढं लक्षात घ्या दादा याच्याशिवाय पर्याय नाही मी क्लिअर कट सांगतो तुम्हाला राग घेऊ मी शिवाय खायला तयार मला काही घेऊन दिलं नाहीये पण तुमच्या चांगल्याचा विचार मी केला होता मला एवढं चांगलं माहिती आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल काही तसं होतं नाही की तुम्हाला हे करणं ते करणं नाही तुमच्यासाठी हा पेपर मी योग्य तो बनवलाय चुका झाल्या असतील मान्य माझ्याकडून पेपरामध्ये त्याची मी माफी मागतो त्यावेळेस झालं ते अजून एक गोष्ट माझ्या मनात खंत आहे ठीक आहे हा पण पेपर मी तुमच्यासाठी योग्य पद्धतीने तुमचा अभ्यास चेक करण्यासाठीच काढलेला आहे तुमच्यासाठीच म्हणजे तुम्हाला अजून अभ्यासाची किती गरज आहे हे याच्याद्वारे समजेल बाकी काहीच नाही चला एका मुलाने एका संख्येला 27 ऐवजी हा प्रश्न तसा तुमचा पेपर दाखवेल हा किमती बदलल्या आहे किमती बदलल्या आहे काहून कारण तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड पेपरामध्ये काय होतं धानल्या अर्ध्यापाई या पेपरामध्ये या प्रश्नामध्ये अर्ध्यापर्यंत प्रश्न याच्यापाई सोडला असेल ही किंमत पाहून ही किंमत पाहून आणि कशानं भागलं काय केलं या सराला काही अक्कल नाही कसं पेपर काढतो एवढा कठीण पेपर कठीण नाहीच आहे गणिताचा 2 प्रश्न सोडले तर एकही प्रश्नाचं उत्तर 1 मिनिटाच्या वरती जाणार नाहीच 24 ते 25 प्रश्न गणिताचे 96 दिसता याच्यात 24 ते 25 प्रश्न जास्तीत जास्त गणिताचे आणि या 24 ते 25 पैकी मित्रांनो फक्त 2 ते 3च गणित हे 1 मिनिटाच्या वरती जाणार आहे बाकी तुमचं 30 मिनिटं जास्तीत जास्त मॅक्स 30 मिनिटं गणित होतं 30 मिनिटात तुमचं बुद्धिमत्ता होणार होतं ठीक आहे कमी प्रश्न होते बुद्धिमत्ताचे बी 30 मिनिटं मी जास्त सांगले गणिताचे आणि पुढच्या 30 मिनिटात तुमचं जीके आणि मराठी होणार होतं कारण तुम्हाला माहिती सर मराठी 15 मिनिटाच्या वरती होतं नाही 15 मिनिटं लय झाले आणि जीके तुम्हाला माहिती वाचलं की येणार जीके ते फक्त 2 प्रश्न दुराक होते एक ते तुमचे लॉर्ड लवसी वगैरेच आणि त्याच्यानंतर ते आपलं मुघल साम्राज्यवाल्यांचं खिलजी वगैरे घ्यायचं वगैरे त्यांचं ते 2 प्रश्न जरा लेंदी होते बाकी तुम्हाला माहिती वाचता की जमणार आहे का बरं नाही तर मग देतो का संपला विषय बाकी काहीच नाही होतं पण जीके मस्त टाकलेलं होतं बाकी तुम्ही त्याला कसं घेतलं ते मला माहिती नाही काहींनी कठीण म्हणून पेपरच सोडून दिला पण काहींनी कठीण आहे याला विश्लेषण पहा ते समजून घ्या त्याचा लय फायदा होईल ना एवढं लक्षात घ्या एका मुलाने एका संख्येला पहा मग याच्यामध्ये पहा एक मुलगा होता त्याने एका संख्येला एक संख्या कोणती माहिती का नाही एक्स मानली तिला 27 न गुणलं होतं म्हणजे त्या संख्येला 27 न गुणलं असतं त्याचं उत्तर कसं आलं असतं बरोबर त्याचं जे मेन उत्तर त्याला शोधणं होतं जसं की त्याला दिल्लीला जायचं होतं पण तो गेला आग्र्याला म्हणजे तो दिल्लीला गेला असता त्याचा बरोबर ठिकाणी गेला असता की नाही हा गेला असता मग त्यांचं काय म्हणणं पडलं की त्याला काय केलं त्या एक्सला कितीनं गुणलं 72 न गुणलं कितीनं गुणलं 72 न त्याला गुणलं पेपर दिसत नसेल ते एक्सला त्याने काय केलं सर 72 न गुणलं कितीनं गुणलं त्याने त्याला 72 ने गुणले आणि त्याचे बरोबर उत्तर आणि त्याचे जे उत्तर आहे
त्याचे जे उत्तर आहे बरोबर उत्तरापेक्षा, आता त्याचे जे ह्याचं उत्तर आलं असेल काही ना काही, हे जे उत्तर आलं बरोबर उत्तरापेक्षा 23,175 ने जास्त होते. बरोबर उत्तरापेक्षा 23,175 न जास्त होते. तर बरोबर संख्या कोणती? तर काय विचारलं होतं, बरोबर संख्या कोणती? बरोबर आहे. मग 23,000 जास्त बरोबर उत्तरापेक्षा, मग बरोबर उत्तर कोणतं होतं? सर x गुणिले 27 होतं ना. आणि हे असे सेम टू सेम 4 ते 5 प्रश्न आलेले आहे मागच्याच वर्षीचे. फक्त मी काय गडबड केली, संख्या बदलल्या आणि तुमचे जे इथून आहे ना लेवल खाली आणून टाकली. एकही प्रश्न पोलीस भरतीच्या लेवलच्या बाहेरचा नाही. हा जे जे कठीण म्हणतात त्यांना सांगतो, पहिली गोष्ट तरी आपण कुठेतरी कमी आहे हे ऍक्सेप्ट करा. कठीण पेपर नव्हता, मॉडरेट लेवलचा होता. एकूण एक करीत विचार करून टाकलं, तुमचं डोकं हलवणार होतं याची मात्र गॅरंटी होती, 100% गॅरंटी होती. ठीक आहे. आणि जुन्या पोरांना माहिती, जे जुन्या पोरात त्यांनी खरंच ऍक्सेप्ट केलं, ते म्हणतात की सर अजून कधी पेपर घेता असं सांगावं. हा, आणि ज्यांना कठीण वाटलं असेल भाऊ येऊ बी नका, कारण मग पेपर तुमच्या रोगाचे राहणार बी नाही. मी क्लिअर कट सांगतोय. इतिहासान तर 100% फायदा होणार आहे, नंतर लगेच होणार आहे काय माहिती नाही, पण 100% होणार आहे. ज्याला त्याचा अभ्यास चेक करणं आहे त्याने आपल्याकडे पेपरला येऊन जायचं. आता मी फुकट सिरीज करणार आहे 5 पेपरांची पुढची, त्याच्यात तुम्हाला काहीच फी देणं नाहीये, फक्त येणं पेपर देणं. मी फक्त शाळांकडे परवानगी काढतोय. शाळांकडे जर परवानगी भेटली तर जामनेर तालुक्यातील प्रत्येक मुलाला पुढचे 5 पेपर म्हणजे पुढचे 5 रविवार, हा रविवार सोडून पुढचे 5 रविवार फ्री पेपर देता येईल शिवपार्वती करिअर पॉईंट कडून. याची गॅरंटी माझी. ठीक आहे. तुमच्या पेपराचा सगळं खर्च मी करणार. एवढे प्राइस नाही राहणार शक्यतो. हा, पण स्पॉन्सर जर भेटले ती त्यांच्याद्वारे त्यांचं नाव करून आपण तुम्हाला प्राइस द्यायचा, आपण जे काय निबंध आहे तो लावण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ही लवकरात लवकर सोमवार मंगळवार पर्यंत येत्या, तुम्हाला त्याची ऍड पण भेटून जाईल. आणि पुढचे 5 रविवार फ्री. एकाही पोरग्याला पेपराचा खर्च 10 रुपये ही द्यायची गरज पडणार नाही. कारण एक चुकीनं असं मला वाटतं की फी जास्त ठेवली, फी जास्त याच्यासाठी ठेवली होती की त्याच्या मागचं कारण होतं की जास्त पोरगं न येऊ देणे. काहून? माझ्याकडून मॅनेजमेंट होणार नाही होतं भाऊ, 1-2 जण करणारे, त्याच्यात ते जमलं नसतं. ठीक आहे. आपण मेन प्रश्नावर येऊ. याला गुणलं तर हे जे मेन उत्तर येणार होतं याच्यापेक्षा किती जास्त संख्या आली? 23,175. किती आली संख्या? 23,175 न जास्त आली. मग काय नाही, आपल्याला फक्त काय करणार तर ती संख्या कोणती, म्हणजे बरोबर संख्या कोणती होती. काय करणार होतं? बरोबर संख्या कोणती होती. आता ती संख्या तर x होती, x चं उत्तर काय होतं? आता 72 ला x न गुणलं तर काय होतं सर? 72x. बरोबर. 27 ला x न गुणलं तर काय होणार होतं सर? 27x. काय होणार होतं हे? 27x. आणि वधिक काय होणार होते? 23,175. आणि बरोबर काय होणार होतं? 23,175. करा मग. 72x वजा 27x बरोबर काय होणार होते? 23,175. 23,175. बरोबर आहे. आता या सगळ्यांना जर 9 भागला तरी बी जमतंय. आढळल्याने जर सगळ्यांना 9 भाग जातोय, हे केलं जमतंय. यांची वजाबाकी करा, तसं जरी केलं जमतंय. डायरेक्टली भागाकार केला जरी जमतंय. आता इथून 3 रस्ते, जेवढं कॅल्क्युलेशन तुम्ही जास्त केलं असेल तेवढ्यात मला इथं आयडिया येते. जर कॅल्क्युलेशनच केलं नाही, जो प्रश्न पाला आधीचा रटा याला होता असा सोडवता तसा सोडवला चालला पुढे, नाही जमत येणं, नाही होत. एक तर आडून 9 भागा. आता तुम्हाला 2-3 स्टेप करून दाखवतो इथं. 72x वजा 27x बरोबर 23,175. 72x वजा 27x बरोबर 23,175. एक काम करतो, इथे सगळ्यांना 9 भागतो. दोन्ही बाजूंना 9 भागून आपण लिहितो ना, पण दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन दोघी बाजूंना 9 भागून 9 भाग. 9 जर भागलं तर 9 8x वजा 3x बरोबर किती येणार आहे? 9 दुने 18 उरले 5, 5 वर 1, 9 5 25 उरले 6, 6 वर 7, 9 9 7 63 आणि काय उरले 4, 4 वर 5, 9 5 45. किती आलं हे? 2,575 वजा 5x बरोबर 2,575 आणि भागीला 5 करीत हे कटले इथे. 5 1 5, 5 5 25, 5 1 5 उरले 2, 2 वर 5, 5 5 25. उत्तर आलं सर 515. उत्तर काय आलं? 515. इथे कर. आता इथं समजतो ना, भागलं याची वजाबाकी आली सर 45x बरोबर 23,175. x बरोबर 23,175 भागीला 45 बरोबर आहे. आता इथं तुला उमजला पाहिजे, 9 ची कसोटी पाठ पाहिजे. 5 आणि 4 9 होत आहे सर, आणि 7 5 12 आणि 1 13, 13 आणि 3 16 आणि 2 18, म्हणजे 9 दोघी बाजूला भाग जातोय. बरोबर आहे. एका सोट्याच्या वापर करणं पडतो सोट्याचा. आता इथं डिजिटल सम जर मी लावलं तर याच्या डोक्यानं वरती चालते की डिजिटल सम काय सांगलं सर तुम्ही नाही, जे केंद्राचे पोरं त्यांना माहिती डिजिटल सम काय. ठीक आहे. तर मग या ठिकाणी 9 भाग 9 5 45 आणि 9 दुने हे उत्तर येतं 25 75. 9 दुने 18 उरले 5, 5 वर 1,
परत तेच उत्तर. आता आपण इथं तेच केलं, 9 भागलं तर उत्तर काय आलं तर 2575. परत 2575ला जर 5 भागशील तर उत्तर येईल 515. आणि इथं बी जर तेच करशील, यांची काय करशील आधी वजाबाकी, 45 x बरोबर 23,175. दोघी बाजूंना 9ने भागून, 9ने भागशील दोघी बाजूंना, हे 5 येईल आणि पुढे तेच येईल. आता तू कोणत्या रस्त्याने जातो ते तू इच्छा, काय याच्यातून अजून तू कठीणात जातो ते बी तू इच्छा. डायरेक्ट काय 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 करता मग 45चा पाडा लिहून टाकता आणि 45ला भागत चालता. नाही, पेपरामध्ये हे नाही करायचं दादा आपल्याला. ठीक आहे, चला पुढे. आता तुम्ही आतापर्यंत पेपरामध्ये जे कुट प्रश्न म्हणता ना, कुट, जिथं डोक्याचा थोडंफार ताण पडतो, त्याची मेथड काय हे समजत नाही, त्या ठिकाणी तुम्ही ते कोणते पाहता सर? एक तर पाय व डोके, आणि दुसरं पाहतो आपण नोटा व नाणी, आणि थोडंफार इकडचं तिकडे असतं ते पाहतो. बरोबर आहे. मग तिच्यात मी नवीन व्हरायटी आणली की ह्या व्हरायटी तुम्ही विचार करून पहा की कसं येतं उत्तर, काय नाही म्हणून. ठीक आहे, हा एवढंच पाहिलं, दुसरं काही नाही. आणि व्हरायटी ज्यानं पाहिली, किंवा ज्या व्यक्तीनं लॉजिकली गणित शिकला आतापर्यंत, ज्यानं रट्टा मारणं शिकला नाही, ज्यानं ट्रिकांचा जास्त वापर शिकला नाही, वापर येतो पण जास्त वापर ज्यानं बेसिक पासून गणित व्यवस्थित शिकलंय, त्या पोरग्याने उत्तर आरामात काढलंय, 100% गॅरंटी. पण ज्यानं काय केलंय, रट्टा मारला, अर्ध्याहून जास्त जर रट्टा मारणार गणितात राहता, ही खरी गोष्ट आहे. मी बोलतोय, मला माहितीये तुमच्या अर्ध्यान ते शिव्या देणार आहे, देऊ द्या, मला काही फरक नाही पडत त्या गोष्टीचा. पण विषय हा आहे की तुमच्या भल्याचा विचार करतोय, अजूनही 4 ते 5 महिने आपल्याकडे बाकी आहे, तेवढ्या चांगल्याचा वापर करा, नाहीतर काही खरं नाही. ठीक आहे, सुरुवातीच्या ठिकाणी बसमध्ये मुलांची संख्या पाहता. सुरुवातीच्या ठिकाणी म्हणजे बस कुठून तरी चालू झाली, बसमध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट असते. म्हणजे 2 लोकांची संख्या कोणाची तरी, म्हणजे एक असते मुले आणि दुसरे असतील मुली. आणि याच्यात काय म्हणलं गेलंय, मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे मुलींची संख्या जर x असेल सर, तर मुलांची संख्या आहे 2x. काय आहे? 2x. पा, मुलींची संख्या जर x असेल तर मुलांची संख्या, म्हणजे पा, मुलींची जर x आहे तर मुलांची झाली 2x. बरं, मुलींची पा, बसमध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट असते, ही x मानली, हे 2x झाली. एवढं क्लिअर झालं. वाटेत, वाटेत म्हणजे रस्त्यात 15 मुले उतरतात. आता हे 2x जे मुले होते ना, 2x मुले, त्यांच्यापैकी वजा 15 झाले, म्हणजे 15 उतरले. 15 मुले उतरतात आणि 10 मुली बसमध्ये चढतात. आणि काय झालं, अधिक 10 कावर केले, कारण सर या एक साधीच होते, यांच्यामध्ये 10 मुली चढतात, ज्यामुळे मुली आणि मुलांची संख्या, ज्यामुळे मुले आणि मुलींची संख्या समान होते. आता हे सगळ्या गोष्टी आपण फक्त गणितात आहे ना समीकरणाने लिहिल्या. काय होते, मुले आणि मुलांची संख्या समान होते. म्हणजे काय होते, मधात आपण हे चिन्ह देऊ शकतो का? आता पहिल्यानं हे कमी होते, हे जास्त होते, बरोबरचं चिन्ह येत नव्हतं, पण यांच्यातले 15 गेले आणि याच्यात 10 आले, यांची संख्या काय झाली, दोन्हीची समान. दोन्हीची संख्या काय झाली, समान. तर काय विचारलंय की प्रवासाच्या सुरुवातीला मुलांची संख्या किती होती? तर काय म्हणलंय, प्रवासाच्या सुरुवातीला मुलांची संख्या किती होती? मग पहा, 2x, आता इकडे x ची किंमत काढणे, x एका साईडला घ्यायची, बाकीचे इकडे आणायचे. मग काय होईल, 2x वजा x बरोबर 10 अधिक 15, 10 अधिक 15, हे 2x वजा x झालं, x बरोबर 10 अधिक 15 झाले 25. बरोबर आहे. हा, म्हणजे काय की मुलींची संख्या काय मानली सर आपण, x, ज्या की होत्या 25, आणि मुलं यांच्या दुप्पट म्हणजे किती होते सर, मग 50. म्हणजे मुले सुरुवातीला गाडीमध्ये किती होते, 50. किती मुलं होते, 50. जास्तीत जास्त प्रश्न वाचायला 30 सेकंद, समजायला थोडं किचकट आहे, प्रश्न समजायला 30 सेकंद, सोडवायला 30 सेकंद जास्त सांगितले. 1 मिनिट इनफ आहे. जर या प्रकारचे प्रश्न पाहिले असतील, नाही पाहिले असतील तर मग 5 मिनिटं विसरून जा, डोकंच लागणार नाही तुमचं, एक तुम्हाला मानता येत नाही. आता हे सरासरीचा मेन मोटिव. या प्रकारचे प्रश्न तुमच्या पेपरात आले आहे की नाही मला ते सांगा. जे पीवायक्यू वाले म्हणणार येते, एकदा पीवायक्यू शोधा आणि अशा प्रकारचे प्रश्न तुमची तर टक्केवारीत बी बरे. याची जी पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 30%, तिसरी संख्या 25%, मग त्या संख्येची सरासरी घेन ते वेकअप टू रियालिटी. एक ओळे म्हणजे जी रियालिटी त्याच्याशी आताच गाठबांध करा, नाहीतर पेपरात प्रश्न गेल्यावर नंतर रडू काही फायदा नाहीये, एवढं लक्षात ठेवा. हा, नाहीतर काही खरं नाही. अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, त्याचा तुम्हाला जमलं पाहिजे. आणि हे प्रश्न काय, याच्यात सरासरी प्लस गुणोत्तर धरून चला तुम्ही. हे प्रश्न सोडवणं कसे, आता तुम्हाला या दोन्ही गोष्टी सांगतो मी, एबीसी आणि इकडे बी एबीसी धरू आपण. पहिली गोष्ट तर
तीन संख्यांपैकी दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या 4 पट आणि तिसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. तर संख्यांची सरासरी किती आहे? 7 आहे. संख्यांची सरासरी 7 आहे. तर सर्वात मोठी संख्या शोधा. संख्यांची सरासरी 7 आहे. मला सांगा संख्यांची बेरीज किती? सरासरीचा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला. तर संख्यांची बेरीज किती येईल? तुम्ही म्हणसान सर एकूण संख्या गुणेला संख्यांची सरासरी. एकूण संख्या 3. 3च आहे ना? हा 3. 3 गुणेला सरासरी बरोबर आले सर 21. संख्यांची बेरीज आहे सर 21. म्हणजे मी जर म्हणलं की ए अधिक बी अधिक सी जर केलं तर याचं उत्तर 21 येईल. इकडे जर ए अधिक बी अधिक सी केलं तर याचं उत्तर 21 येईल. पण जर सर संख्या तर ठरवून द्या आम्हाला, बाकीचं काही विशेष नाहीये. समजा आता या दोन्ही भागांमध्ये कोण येतोय सर? ते एक्स येतोय. या दोघी भागांमध्ये कोण येतोय? एक्स येतोय. ठीक आहे, 2 येतोय सॉरी हा. दुसरी संख्याचा संबंध पहिल्या संख्येशी बी आहे आणि या दुसऱ्या संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी बी आहे. बरोबर आहे ना? दुसऱ्या संख्येचा संबंध पहिल्या संख्येशी बी आहे आणि दुसऱ्या संख्येचा संबंध तिसऱ्या संख्येशी बी आहे. याचा अर्थ दुसरी संख्या मान्य आहे आपल्याला, त्याच्या निर्भर आपल्याला या दोन्ही संख्या ठेवून आहे. बस एवढंच. मग पहा आता याच्यात काय करतो मी? दुसरी संख्या मी एक्स मानतो. पहा काय म्हणतोय? 3 संख्यांपैकी दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या 4 पट आहे. म्हणजे दुसरी संख्या पहिल्या संख्येचा 4 पट आहे. तर याचा अर्थ हे किती असेल? मग x/4. कारण x/4 याची जर 4 पट केली, कारण पहा x/4 गुणेला 4 होईल ना, मग 4 पट करताना 4 4 कॅन्सल बरोबर x येईल. मग दुसरी संख्या पहिल्या संख्येचा 4 पट आहे आणि तिसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. म्हणजे दुसरी संख्या तिसऱ्या संख्येच्या काय? दुप्पट. म्हणजे हिच्या दुप्पट असेल तर काय? x/2. ती काय असेल? मग x/2. एवढंच पान होतं आपल्याला बस. पण या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण कसं सोडवतो तुम्हाला सांगतो. पहा एवढं सोडवलं, मग यांची बेरीज बरोबर किती आली पाहिजे? 21. सोडवा. मग आता यांचं काय तुम्हाला छेद समान करणं आहे. x/4 म्हणजे 4x आणि हे 2 म्हणजे हे खाली तुम्ही 2 भागलं इथं वरती खाली छेद समान करणं आहे ना. किंवा गुणाकार करून घ्या. मग हे किती? मग 4x 6x 7x/4 किती झाले ते? 7x/4. त्यांची बेरीजच होऊन जाईल ते बरोबर 21 आणि 7x बरोबर 21 गुणेला 4 बरोबर आहे. आणि x बरोबर काय मिळेल? मग 21 गुणेला 4 भागेला 7. 7 7 7 त्रिक 21 आणि x बरोबर मग 4 त्रिक 12. आपल्याला विचारलं काय आहे? सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या ही जर 12 येते तर ही काय येणार? याच्यापेक्षा 4 पट म्हणजे लहान येणार आहे 3 आणि हे येणार आहे 6. सर्वात मोठी संख्या येणार आहे 12. पण मानते ही संख्या पेपरात वापरून तुम्ही ना आणि आता बी करू नका, मानून घ्या. रेशो मानून दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या 4 पट आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या 4 पट म्हणजे हे 1 असेल तर ही 4 असेल. एका पहिल्या संख्येच्या 4 पट आहे म्हणजे ही जर 1 असेल तर ही किती असेल? 4. बरोबर आहे. मानलो आपण अशीनचा विषय तो. समजा ही 1 असेल तर ही असेल 4 आणि तिसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे. कोण? दुसरी संख्या तिसऱ्या संख्येच्या दुप्पट. हे 4 जर दुप्पट असेल त्याची निमपट किती? मी त्याच्यापेक्षा 2 वर्षांना मोठा आहे, अरे तो माझ्यापेक्षा 2 वर्षांना लहान आहे. 2 गोष्टींचं रिलेशन. ही बी तिसऱ्याच्या दुप्पट येते, याची निमपट ही असेल ना, ही मग 2 आणि बरोबर यांची बेरीज 21. पण 21 बेरीज येते का यांची? नाही सर, यांची 4 आणि 2 6 आणि 1 7 बेरीज येते. आणि 7 बरोबर 21. तुम्हाला सांगा 1 बरोबर किती? मग सर 7 बरोबर 21 येते. 1 बरोबर आला 3. 1 बरोबर 3 आहे म्हणजे याचं उत्तर आलं 3. याचं 4 त्रिक 12, याचं 3 दुने 6. मोठी संख्या आहे 12. उत्तर आलं आपलं 12. आणि पेपरात हे वापरणं आपल्याला, पेपरात हेच वापरणे. पेपरात त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करायचं का नाही. 30 सेकंद खूप आहे. 30 ते 40 1 मिनिट धरा राऊंड. काय म्हणणार? 1 मिनिट खूप आहे या प्रश्नाला, काही विशेष नाही. ठीक आहे, कठीण नाहीये. डोक्याचं बी करणार आहे. आता या ठिकाणचा प्रश्न हा. ठीक आहे, एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. या प्रश्नामध्ये प्रश्न आलेले सेम टू सेम असा प्रश्न मी तुम्हाला दाखवतो पेपरात. गडबड कुठे केली? पोरांचा एक माइंडसेट झाला की हा प्रश्न असा आला म्हणजे हेच करणं आहे, वाचलंच नाही आम्हाला प्रश्न, दुसरं काहीच करणं नाही. मी ना काय केलं, पहिल्यांदा रेशो काय पद्धत होत्या मुली आणि मुलांचा. पहिल्यांदा रेशो मुली आणि मुलींचा मुलांसोबतचा आहे. मुलींचा मुलांसोबत. आणि विचारताना काय विचारलंय रे? मुले आणि मुलींच्या संख्येचे नवीन गुणोत्तर पहा. विचारताना विचारलंय मुले आणि मुलींचा. बस हेच गडबड झाली तुमची, हेच गडबड झाली, दुसरं काहीच नाही. 60 विद्यार्थी आहे, 7 5 रेशो आहे. म्हणजे सर हे 7 5 12 12 25 60 म्हणजे x ची किंमत 5 आली. 25 मुली आहे. मुली किती आहे? 25 आणि 7 5 35 35 काय सर? मुले
35 काय मुले, यांच्यातले 5 चालले गेले म्हणजे किती उरले सर 30, आणि मुली किती आहे 25. पण आता रेशो, आता या मुली आणि मुलांचा रेशो सर 5 5 25 5 30. पण हे विचारलंच कुठे मी, विचारलं काय मी, मुले आणि मुली, मुले आणि मुली. तर रेशो आला होता आपला 6:5. रेशो काय आला होता आपला 6:5, ज्याचं उत्तर घेतो ऑप्शन क्रमांक 1 आणि 90% पुराण केलं ऑप्शन क्रमांक 2. ही सिली मिस्टेक झाली. प्रश्न कठीण आहे का तर नाही. गणिताचा भाऊ 2-1 प्रश्न बी जास्तीत जास्त कठीण असतील, त्यापेक्षा कठीण नाही होतं काहीच. ठीक आहे, तुम्ही काय समजता त्याबद्दल मी काही विचार करत नाही. या प्रश्नामध्ये एक ओळ शिल्लक आली होती, ती मी कट करायला लावली नंतर, त्याच्यानंतर सोडवला शिंकुने तुम्हाला काही माहिती नाही, पण चांगला प्रश्न होता, विचार करायला लावणारा होता, आणि बाकी सोडवला की नाही तुम्हाला तुमचं माहिती. हा प्रश्न एक तुम्ही म्हणू शकता की तुमच्यासाठी नवीन कठीण वाटत असेल, पण कठीण नाहीये. 4 लोकांमध्ये वाटप करणे, जसा आपण सरासरीचा प्रश्न सोडवला तसा उलट तो तर याच्यापेक्षा जास्त लेवलचा होता, त्याच्यापेक्षा कमी लेवलचा आहे. पहा किती लोक काय म्हणतो, तो सचिन 4 मुलांना 250 भेटवस्तू वाटतो. किती मुलांना, 450 मुलांना, 4 मुलांना 400 250 भेटवस्तू वाटतो. 4 मुलं समजा A B C D हे 4 मुलं आहेत, आणि त्यांना किती भेटवस्तू वाटतोय तो 250. म्हणजे यांच्या भेटवस्तूंची एकूण संख्या किती आहे 250. बर, पहिल्या मुलाला मिळालेल्या वस्तूंची संख्या, पहिल्या मुलाला मिळालेल्या वस्तूंची संख्या दुसऱ्या मुलाला मिळालेल्या भेटवस्तूंच्या दुप्पट आहे. म्हणजे याला 2 रुपये भेटेल असेल तर याला 1 रुपया भेटेल असेल, म्हणजे याला 2 रुपये भेटेल असेल तर याला 1 रुपया. पण काय म्हणलं पहा ना, पहिल्या मुलाला जेवढ्या भेटवस्तू भेटल्या आहेत त्याच्या निमपट किंवा एवढ्या ज्या भेटल्या पहिल्याने, त्या दुसऱ्या मुलाला मिळालेल्या भेटवस्तूंच्या दुप्पट आहे. म्हणजे याला 1 जर भेटेल असेल याला 2x भेटेल असेल, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याला x नका मानू, कारण पहा पुढे काय म्हणतात, दुप्पट आहे. तिसऱ्या मुलाला मिळालेल्या भेटवस्तूंच्या तिप्पट आहे. कोणाची, पहिली. पहिल्याचा संदर्भ सगळ्यांशी होता. मागच्या आम्हाला काय पाहिलं आपण सर, दुसऱ्याचा संबंध पहिल्याशी आणि तिसऱ्याशी होता, तर दुसऱ्याला मानला होता. आता याच्यात बी पहा, पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी, कारण दुसऱ्याच्या ही दुप्पट आहे, तिसऱ्याच्या हे 2 पट आहे, तिसऱ्याच्या 3 पट आहे, आणि चौथ्याच्या 4 पट आहे. चौथ्याच्या काय आहे 4 पट ते आहे, चौथ्याच्या किती पट आहे 4 पट. मला सांगा आता, याला जर मी 1 मानला तर याच्या हा अर्धा राहील की नाही, अर्धा, म्हणजे हा 1/2 आला, कारण याच्या दुप्पट याचे पैसे. सर याला 1 मानला तर याचा ह्या 3 पट आहे, मग ह्या काही 1/3, कारण याला 3 पट का भरायचे, 1/3 गुणिले 3, बरोबर ना, याच्या तो 3 पट आहे. आता x जर मानला असता ABCD x/2 आला असतं, x/3 आला असतं, आणि x/4 आला असतं. एवढंच आलं असतं, कारण याच्या 4 पट आहे हा, याच्या 3 पट आहे, आणि याच्या 2 पट आहे. तो प्रश्न वाचा पहा. पहिल्या मुलाला मिळालेल्या भेटवस्तूंची संख्या दुसऱ्या मुलाला मिळालेल्या भेटवस्तूंच्या दुप्पट आहे, तिसऱ्या मुलाला मिळालेल्या वस्तूंच्या तिप्पट आहे, आणि चौथ्या मुलाला मिळालेल्या भेटवस्तूंच्या 4 पट आहे. एवढं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि या 4 पट म्हणल्यावर 1/4 आहे, आणि या सगळ्यांची बेरीज किती आहे तर 250. आपली बेरीज किती आहे ते पहा. आता छेद मध्ये काय करणार सर, यांचा लसावी घेऊ. सगळ्यांचा लसावी किती आहे 4 आणि 3, 4 3 आणि 2 चा सर 12 आहे, बरोबर आहे ना. 12च्या पाड्यात 2 येत आहेत, 12ला 3 न भाग जातो यांना, मग 12 1 12 अधिक किती न गुणचा आणि किती न 12 न गुणलं येईल. ठीक आहे, म्हणजे 6 न गुणलं, 6 वरती खाली आले 12, 6/12 6/12 अधिक इथे किती येतील रे 4/12, आणि इथे किती येतील रे 3/12, बरोबर 250. बरोबर किती आलं 250. इथं काही म्हणलं असतं काय नाही, फक्त x वाढला असता, 12x झाला असता, अधिक 6x अधिक 4x आणि अधिक 3x असं झालं असतं, आणि खाली आलं असतं 12. एवढं चाललं असतं, काहीच फरक पडला नसता. ठीक आहे. हा, आता हे छेद समान म्हणून सगळ्यांची बेरीज 12 आणि 6 18, 18 आणि 4 12, 12 आणि 3 25, आपलं सॉरी 18 आणि 4 22, 22 आणि 3 25, 25/12 किती आलं ते 25/12, बरोबर आलं सर 250. किती आलं 250, बरोबर आहे. हा, काय करसान सर, 12 इकडे आता x राहील नाही का, x गुणिले तुम्हाला फक्त एकाची किंमत काढणे, एक व्हॅल्यू इथे ठेवणे, एक जरी इथे ठेवलंय काय होईल सर 250 गुणिले 12 भागिले 25, 25 1 25, 25 10 50 झाले हे सर 100, आणि गुणिले आले 12, आणि किती आले हे 1200. 1 मिनिट 120, 25 1 25 उरले 100, 10 सोडतील ते 250, 25 1 25 उरले हे 10, 10 गुणिले 12 आले सर 120. म्हणजे एक, म्हणजे याला ए ला जे 1 भेटले त्याचे 120 खेळणे आले, आणि 120 पेक्षा अर्धे खेळणे याला भेटले, मग 120 चे अर्धे किती झाले सर 60. मग दुसऱ्याला किती वस्तू भेटल्या, दुसऱ्याला तर 60.
किंवा इथं काढा. हे आलं, हे पण तेच काय किंमत आली शिंगे 25x बरोबर 12 आपला 250 गुणेला 250 गुणेला काय आला शिंदे 12 भागेला, आता हे 25 कडून इकडे आले 25 एक 25 काय झालं 10 गुणिले 12 बरोबर किती आलं 120 बरोबर किती आलं 120. काय आलं पहा उत्तर x बरोबर 120. x बरोबर 120 ज्याची किंमत 120 मानली होती आपण आणि x चा अर्ध बिल दुसरा जो ना 1 चा अर्ध म्हणजे किती आलं 120 चा अर्ध 60 किती आलं 120 चा अर्ध 60. अशा प्रश्न तुमच्यासाठी अवघड असू शकतो हा, तर या प्रश्नाला आता शिकून घ्या, फायदा होऊन जाईल 100%. फक्त पहा एका व्यक्तीचा संदर्भ बाकीच्यांशी राहील, ज्याचा याच्याशी संदर्भ कोणाचा आहे पहिल्याचा संदर्भ आहे बाकीच्या 3शी ते उत्तर आलं, पहिल्या याच्यात दुसऱ्याचा संदर्भ होता बाकीच्यांशी तर ते उत्तर आलं होतं. आता पहा हे तर तुम्हाला येतच, याच्यात फक्त बदल मी हा केला की याच्यात चेंज केले थोडीफार. 93.75 पैसे तुम्हाला सवय होती 140 रुपये 1200 रुपये एवढे काहीतरी रुपये पाहिजे सवय होती, पण याच्यात मी काय केलं थोडंफार कारभार वेगळा करून टाकला आपला, थोडंफार डोके फिरून जातात आपले मग पॉईंट मध्ये पाहिलं की. याच्यात तुम्हाला माहिती आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे 50 पैसे आणि 25 पैसे सोडवता येते काही इकडे लिहिले खाली यांचा आपण रेशो होतो 3 आस 4 आस 5 आणि यांचा खाली काय करतो गुणाकार, हे झालं 300 हे झालं 200 हे झालं 125 गुणाकार करतो ना आपण इथं यांचा. ठीक आहे, टोटल किती पैसे जमा झाले मग हे 500 625 किती झाले 625 पैसे बरोबर आहे 625 पैसे. आणि रुपयामध्ये गेलो तर आपण किती रुपये 93.75 रुपये. यांना पैशात कन्वर्ट करणं रुपयांना पैशात कन्वर्ट करण्यासाठी गुणिला 100 करणं पडतं, गुणिला 100 करा किती आलं सर 9375 भागेला 625 करा म्हणजे x ची किंमत तरी निघून जाईल आपली. आपण लिहितो ना हे 3x हे 4x हे 5x x x x म्हणजे ते x करायची काही नादी लागू नका, शेवटी तुम्हाला माहिती स्टेप केल्यानंतर x चीच किंमत काढणार एकाचीच किंमत काढणार. दोघींना जर पाहायचं म्हणलं तर भाऊ 25 न भाग जातोय, किती न भाग जातोय 25 न. नाही तर मग पॉईंट मध्ये जर करणं असं अवघड तुम्हाला तर काय करायचं मग हे रुपये येतं ना हे 102 रुपये लिहिलं असतं आणि 104 रुपये लिहिलं असतं तरी तुमचं उत्तर आलं असतं का, अशा काही भाग नाही. ठीक आहे 25 दुने 50 उरले 12 12 वर 5 25 5 125. ठीक आहे 25 त्रिक 75 उरले किती 75 93 मधून 75 गेले सर किती उरता मग 18 किती उरले 18 18 वर किती आले 7 बरं 25 7 175 करा सर 2 1 12 उरले 12 वर आला 5 परत 25 5 125 किती आलं मग सर 375 काय उरलं परत मग सर 375 भागीला 25. आता मेन भाग तर कॅल्क्युलेशन शिवाय मजा नाहीये. 25 1 25 उरले किती सर 12 12 वर आले 5 आणि 25 5 125 मग x ची किंमत आली सर 15. मग रेशो पहा सर 15 त्रिक 45 15 चौक 60 आणि 15 पाचा 75 किती आलं 15 पाचा 75 15 त्रिक 45 15 चौक 60 आणि 15 पाचा 75 जे की आहे ऑप्शन क्रमांक 2. जुना पुराणा प्रश्न आहे काही विशेष नाही, सगळ्या गावांना म्हणजे सोडवून ठेवला आहे, बाकी काही विचार करायचं आहे का. ठीक आहे सोपा प्रश्न होता आधी. हा एक प्रश्न आपण म्हणू शकतो की सर तुमच्यासाठी कठीण आहे, नवीन प्रकार टाकला तर मी तुमच्यासाठी की परीक्षेचं तुम्ही तर एकदम सोडवता इकडे तिकडे पाहून, पण इथं तर परीक्षाच वेळ टाकली आहे काही नाही. याच्यात थोडंफार याच्यात थोडीफार वाक्य रचना चुकली त्याच्यामुळे तुमचा प्रॉब्लेम झाला असेल, थोडीफार सुधारली मी ना थोडीफार म्हणजे फक्त या ठिकाणी थोडं 150 गुणांपैकी पाहिजे होतं ते 100 गुण मिळवण्यासाठी हा प्रश्न तुम्हाला नाही जमला असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, कारण हा प्रश्न थोडीफार वाक्य रचना चुकली होती माझी. ठीक आहे मान्य करतो. ठीक आहे हा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 50% गुण मिळवणे आहे. एक परीक्षा आहे तिला उत्तीर्ण होण्यासाठी 50% गुण आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. किती मार्काचे ते समजून जातं. परीक्षेत 2 पेपर आहेत, या परीक्षेत 100% पेपर असेल, परीक्षेत पेपर पहिला आहे पेपर दुसरा आहे. एका विद्यार्थ्याने पहिल्या पेपरामध्ये 40% गुण मिळवले, एका विद्यार्थ्याने पहिल्या पेपरामध्ये 40% गुण मिळवले ज्यात 200 गुण आहेत. म्हणजे पहिला पेपर किती मार्काचा आहे सर 200 मार्कांचा आहे, 200 मार्कांचा. आणि याच्यात त्याने किती गुण मिळवले सर 40% आणि 200 चे 40% जर काढणं येतं सर 20 चौक 80 म्हणजे 80 मार्क त्याने मिळवले. काय त्यानं 80 मार्क त्याने मिळवले. माझ्या मते ही लाईन जर तुम्हाला क्लिअर असती तर 100% सगळ्या म्हणजे अर्ध्या पर्यंत याचं उत्तर आलं असतं, मान्य करतो. ह्याची थोडी वाक्य रचना चुकली ती, सॉरी त्यासाठी. ठीक आहे
मग दुसऱ्या पेपरमध्ये 2 पेपर आहे ना, टोटल पेपर किती मार्काचा पाहू बरं आपण. हा, दुसऱ्या पेपरमध्ये 150 गुणांपैकी, दुसऱ्या पेपरमध्ये 150 गुणांपैकी त्याला किमान किती टक्के गुण मिळवावे लागतील. म्हणजे दुसरा पेपर किती मार्कांचा आहे, 150. म्हणजे टोटल, आता टोटल किती मार्कांची झाली त्याची परीक्षा, मग परीक्षा झाली सर त्याची 100%. बरोबर झाली सर. हे 200 हे 150 जोर झाली 350 मार्कांची. किती मार्कांची झाली सर, 350 मार्कांची त्याची परीक्षा झाली. आणि 350 मार्क 100%, याच्या त्याला किती टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे, 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. किती, 50%. मग मला सांगा 350 चे 50%, मग 350 चे 50% म्हणजे सर त्याचे अर्धे. बरोबर आहे. 350 चे अर्धे म्हणजे काय झाले सर, 350, जे की होतात तुमच्या माझ्यामध्ये 175. म्हणजे या दोन्ही पेपर मिळून त्याला किती मार्क मिळवणं होते, 175 कमीत कमी मार्क मिळवणं होते. किती मार्क मिळवणं होते, 175 मार्क मिळवणं होते दोन्ही पेपर मिळून. पहिल्या पेपरात त्याला मिळाले 80 मार्क. सर 175 पैकी त्याने 80 तर मिळवले ते, कारण 50% मिळवण्यासाठी त्याला एकूण 50% मिळवणं होते. पहिल्याच्यात त्यानं 80 मार्क घेतले आणि एकूण घेणं किती होते, त्याला 175 मार्क घेणं होते. ठीक आहे. मग दुसऱ्या याच्यामध्ये 150 पैकी काहीतरी मार्क तो घेईन, मग ते मार्क याच्यात ऍड होतील आणि ते सगळे एकत्र मिळून काय होईल, त्याचे 50% मार्क बनतील. काय बनतील त्याचे, मग 50% मार्क बनतील. मग भाऊ मला सांगा, 175 पैकी 80 मार्क त्याने मिळवले. बरोबर आहे. हे 5, 17तून 8 गेले, 17तून 8 गेले 9, म्हणजे 95 मार्क तिला अजून मिळवणे. किती मार्क मिळवणं तिला अजून, 95. मग 95 मिळवणं तिला किती पैकी सर, 150 पैकी. किती पैकी मिळवणं, 150 पैकी 95 मार्क मिळवणे. आणि त्याच्यानंतर त्याची टक्केवारी करणे, म्हणजे किती टक्के गुण आहे 95 150 चे, तर गुणीला 100 करतो आपण. करा तुम्ही. 50 त्रिक 50 दुने 50 त्रिक 95 दुने 190. बरोबर आहे ना. हा, आणि भागेला 3. 3 सक 18, उरला 1, एकावर 0, इथं आला 1 मिनिट, उरला 1, एकावर 10, 3 त्रिक 9, सॉरी, उरला 1, एकावर 0, 3 त्रिक 9 पॉईंट येणार इथं, 3 त्रिक 9, उरला आता 1, कारण तो 0 गेला होता ना. उरला 1, इथं आता येईन पॉईंट, इथे येईन 0, 3 त्रिक 9, उरला 1, एकावर 0, 3 त्रिक 9. म्हणजे उत्तर किती टक्के येते, 63.63%. किती येते उत्तर, 63.63%, जे की तुमच्या ऑप्शन मध्ये नाहीये, पण याच्या जवळचं आपण उत्तर घेतो आणि ते याला तुमचं मग 64%. 63च्या जवळचं कोण आहे, 63.63च्या जवळचं आहे, जवळपास तुमचं 63.5, म्हणजे ते किती आलं मग 64 राऊंड फिगर धरलेला आहे. हा जो प्रश्न आहे तुमच्या पेपरातला नाहीये, हा प्रश्न आलेला आहे तुमच्या रेल्वेच्या पेपरामध्ये, जो की ज्याच्या तुम्ही जसा तसा उचललेला आहे. रेल्वेमध्ये तुमच्या ग्रुप डी चा हा एक्झामचा पेपर आहे प्रश्न, हा ग्रुप डी वाला. बाकीचे बी ग्रुप डी चे असं नका धरता. काही काही मध्ये मी स्वतः चेंजेस केलाय, पोलीस भरतीचे प्रश्न घेतले त्याच्यात मी बदल केलाय किमतींमध्ये, दुसरं काही नाही. ठीक आहे. हा प्रश्न कठीण होता, आपण मान्य करू. हा एक प्रश्न नाही बी जमला असं तर काही प्रॉब्लेम होता. 2 प्रश्न गणिताचे नाही जमले तर काही प्रॉब्लेम होता, पण बाकीचे जमायला पाहिजे होते. हे तर एकदमच मग काही विषयच नाही यांचा पायाचा. हे तर याच्यात बी एक दादा आला होता की सर याच्यामध्ये चुकीचं आहे, तुम्ही काय दिले ते काय नाही. भाऊ तुला काय म्हणावं काय नाही, माझ्या डोक्याला प्रश्न पडला होता. ठीक आहे. एखादी वस्तू 25% नफ्यावर विकली जाते. बरं, 25% नफ्यावर विकली जाते. जर विक्री किंमत दुप्पट केली तर नफा किती टक्के होईल. जसं की 100 वस्तू घेतली आहे आणि तिथून जर 25% नफ्यावर विकली, म्हणजे कितीला विकली सर, 125 रुपयांना विकली आहे. कितीला विकली तुला, ते 125 रुपयांना विकली आहे. त्यांचं काय म्हणणं, विक्री किंमत दुप्पट केली. मग विक्री किंमत काय केली तुला, 150, आपलं 250. विक्री किंमत किती केली, 250 रुपये केली, काहीच नाही वेगळं केलं. आता 250 केली, घेतलेली वस्तू 100 100 वर 250 विकली, किती रुपये कमवले सर, 150 रुपये कमवले. किती रुपयांवर, 100. मग 150 रुपये कमवले, 100 रुपयांवर टक्केवारी करशील तर 100 100 50 150 रुपये तुम्ही कमवले. म्हणजे नफा किती होणार आहे, मग तुझ्या 150% त्याच्यानंतर नफा होणार आहे. हा जर तुला प्रश्न जमत नसेल तर तू लवकरात लवकर कोरडीवीर पाय, साधारण भागी कसे, कारण याच्यात बी रट्टा मारलेला समजूनच घेतली. नेमकं खरेदी विक्री छापील किंमत काय राहतं काय नाही समजूनच घेतली ना. प्रश्न आला हा असा असा सोडवला, फॉर्म्युला कोण लिहून दिला की तो फॉर्म्युलाच मागे पळायचा. हेच करलं आपण. मोठे मोठे उदाहरण जमून जाते तुम्हाला, कोण फॉर्म्युला रटून ठेवले पण त्याला लॉजिकली समजूनच घेईल नाही आपण. ते महत्वाची चुकी आपली. पुढचा प्रश्न, याच्यात बी एक दादा आला, हे बी चुकीचं केलंय तुम्ही. मला चुकीचंच केलं, मी माणूसच चुकीचा आहे. एक व्यापारी त्याच्या वस्तूंच्या खरेदी किमतीपेक्षा
एक व्यापारी त्याच्या वस्तूंच्या खरेदी किमतीपेक्षा 20% जास्त चिन्हांकित करतो म्हणजे मार्केट प्राइस. त्याच प्रश्न आहे हा, पोलीस भरतीचाच प्रश्न हा. हा तर नाही तसा तसा असते, किंमत बी बदलेली, याची बी किंमत बी बदलेली, तसा तसा टाकेल पोलीस भरतीचा हा. एक व्यापारी त्याच्या वस्तूंच्या खरेदी किमतीपेक्षा 20% जास्त चिन्हांकित करतो म्हणजे छापेल किंमत करतो. म्हणजे 100 ची वस्तू असेल तर तिला 20% वाढवतो म्हणजे किती करतो सर, 120 करतो. किती करतो तो, 120 त्याची किंमत करतो. आणि त्याच्यावर काय करतो, 120 दिल्यानंतर याच्यावर मग 15% सूट देतो. ज्याच्यावर काय करतो 15% सूट देतो. म्हणजे आपण ते होता नाही का, बॅग त्या भावनाने अशी 100 ची, तो किंमत काढा की त्याच्यावर 120 आणि विकीन तुम्हाला कमी किमतीत अजून, कारण त्याला माहिती की हे आले म्हणजे भाव करणारच आहे, बरी माझ्याकडे आली म्हणते, बरोबर आहे. मग तो काय करीन, मग 110 बहीण, मग तो काय करीन 100 ची तर घेईल, त्याला माहिती आहे तो 105च्या खाली तर ऐकू शकत नाही, काय नफा खाना पडेल, मग तो फायनल हा 105 रुपये घेऊन जा. तशातला भाग घ्या. भाऊन 100 ची किंमत किती केली, 120, आणि याच्यावर 15% काय दिला त्यानं, सूट दिली. 15% सूट दे, तुम्हाला माहिती आहे सूट कधीही खरेदी किमतीवर दिलीच जात नाही, सूट कधीही तुमच्या छापील किमतीवर दिली जाते, एवढं तर माहितीच पाहिजे. सूट आपल्याला कधी छापील किमतीवर दिली जाते. मग 15%ची सूट म्हणजे 10% झाले सर 12 आणि त्याचे अर्धा म्हणजे 15% झाले 12 अधिक 6 किती झाले 18, म्हणजे 18 रुपयांची काय दिली त्यानं सूट. काय दिली, 18 रुपयांची सूट. 18 रुपये जर सूट दिली म्हणजे किती वस्तू विकली त्यानं, 102 रुपयांनी. किती वस्तू विकली त्यानं, 102 रुपयांनी. घेतली कितीली होती, 100 रुपयांनी. 100 ची वस्तू त्याने 102 विकली आहे. काय केलं त्यानं, 100 ची वस्तू 102 रुपयांनी विकली म्हणजे तिथे किती रुपये नफा झाला सर, 2 रुपये नफा झाला. किती रुपयांवर, 100 रुपयांवर, टक्केवारी का, 100 कॅन्सल, म्हणजे काय झालं सर, 2% दिले, काय झालाय नफा. भाऊ अभ्यासाची गरज, तुला चुकलेला प्रश्न हा, 2% काय झाला, मग त्याला नफा झालेला आहे. हे प्रश्न चिल्लर प्रश्न होते ना, ते 30 सेकंदाचे चिल्लर होते ना, हे कसं काय कठीण वाटले मला समजायला मार्ग नाही. चांगले चांगले मुरायला सुरायला पोरं म्हणतात पेपर कठीण होता, हा, पण ज्यांचा चांगला इमानदारीनं अभ्यास जे 1-2 मार्कांना राहिले त्यांना माहिती पेपर सर व्यवस्थित होता. आम्हाला आमची लायकी दिसून गेली, लायकी इन द सेन्स की सर आमचा अजून अभ्यास बाकी आहे. लाकी त्या इंडिशन मध्ये बोलत नाही मी की आमचा अभ्यास बाकी सर, कुठेतरी आम्हाला अजून गरज आहे त्या टाईपचा पेपर होता. आणि ह्या पेपरात तुम्हाला मदत होणारी आहे. मला माहिती पेपर एवढा पोलीस भरती, अरे मी बी 1 वर्ष झालं पोलीस भरती शिकतो, तुम्हाला माहिती नाही एवढा कठीण पेपर नाही बनत आहे. पण काय काही गोष्टीची तयारी जर टप ठेवली ना तर गोष्टी सोप्या जातील, एवढं लक्षात घ्या. एका सारथीने, आता हे तर एकदमच सोपं होतं रे दादा. एका सारथीने बँकेत किती रुपये ठेवले, 3125. ज्यावर बँकेचा दर किती आहे सर, 8%. याच्यात तर काहीच करेल नव्हतं. बरं की मी ना वर्ष 2.5 वर्ष ठेवली नाही, अजून तू कोमात चालला जाता. बरं की मी ना हे जे व्याज आहे ते 6 महिने ठेवलं नाही, अजून कोमात चालला जाता. तू काय करता आणि काय नाही. आणि किती वर्षांसाठी, 5 वर्षांसाठी ठेवली, बाकीला 100च केले असतील तुला, काहीच कठीण नाही याच्यामध्ये. ठीक आहे, हा एवढं जर केलं असतं तर काही विशेष नाही. आता इथे जर शेवटी 25 दिसत, मला असं वाटत की 25 न ठीक आहे, तुला ते नाही केलं काही प्रॉब्लेम नाही. काय केलं मग आपण, समज 5 1 5, 20 5 100, बरोबर आहे. एवढं तुला जमलं असेल. 4 2 8, 4 5 20. आता 5 ने भाग जाईनच, 5 सक 30 उरला 1, 1 वर 2, 5 2 10 उरले 2, 2 वर 5 आणि 5 5 25. मग सर 625 गुणिले 2 बरोबर आले 1250. इथं सगळ्याच गावात सोडवला असेल ना, 1250. काय आलं उत्तर, 1250. गणित कठीण न होतो, गणित ट्रिकी होतं, एवढं लक्षात घ्या. आता या प्रश्नात अर्ध्यांनी उमज दसली काय होतं काय नाही. प्रश्न तुमचा तो साधाच आहे की ए एवढ्या दिवसात काम करतो, बी इतक्या दिवसात काम करतो, आणि नंतर म्हणतो तुम्ही ए अधिक बी अधिक सी इतक्या दिवसात काम करतो, तर फक्त मला सांगा सी किती दिवसात काम करतो. एवढं या प्रश्नात मी काड्या करेल होत्या, हे मात्र शक्य होता, म्हणजे हे मात्र मी केलं होतं. पहा, हितेश एक काम 24 दिवसात करतो. हितेश भाऊ, हितेश एक काम 24 दिवसात करतो. हा, झिनेश काय नाव घे, झिनेश, हा झिनेश किती दिवसात करतो, तेच काम 30 दिवसात करतो. आणि ईशानच्या मदतीने ते दोघे मिळून, ईशानच्या मदतीने ते दोघे मिळून, प्रश्न समजणं लय सोपं नाही बरोबर. जेवढा प्रश्न सोडवणं सोपं आहे ना, तेवढा प्रश्न वाचणं समजून घेणं कठीण आहे त्याच्यापेक्षा जास्त. ज्याला प्रश्न वाचणं सोडवणं समजला तो प्रश्न सोडवणं टाकतो. म्हणून सर्वात महत्वाचं काम आहे प्रश्न समजणे, हा एवढं लक्षात घ्या. ईशानच्या मदतीने ते दोघे मिळून 10 दिवसात ते काम पूर्ण करतात. म्हणजे कोण, ईशान झिनेश अधिक ईशान अधिक झिनेश अधिक हितेश, ते काम मिळून किती दिवसात करतात, 10. बस या जाती घेतला लसा लयच घेतला पेशंट सर, 120 लसा येतो बरोबर ना. 24 5 120, 30 चौक 120, 10 गुणिले 12 120. मग हा एका दिवसात किती काम करत असेल सर, 5 काम करत असेल.
हा एका दिवसात किती काम करत असेल तर सर 4 काम करत असेल, आणि तिघी मिळून जर काम करत असेल तर एका दिवसाला किती काम करत असेल सर 12 काम करत असेल. म्हणजे हितेश अधिक जिनेश अधिक ईशान एका दिवसाला किती काम करताय 12. आता मला सांगा या 12 पैकी एका दिवसाला 5 काम हितेशच करतोय, हा जिनेश 4 काम करतोय, तर याच्या वाट्यावर किती उरलं सर 5 आणि 4 9 हे झाले, याच्यावर उरलं सर 3 काम. एका दिवसाला ईशान किती काम करतोय सर 3. ईशान एका दिवसाला 3 काम करतोय, एकूण काम करणं त्यांनी 120, एकूण काम करणं 120, बस 3 1 3 3 चौक 12 किती झाले मग 40. मग किती, मग ईशानने किती दिवसात काम केलं सर 40 दिवसात काम केलं. याचे बी लवकर उत्तर निघेल. दुसऱ्या मेथड आहेत अजून पण नाही, तुम्हाला जी मेथड माहिती मी तेच सांगितली का, मग शहाणपणा बी करणार नाही. हा हा ठीक आहे. मग ईशानने किती दिवसात उत्तर काढलं होता 40 दिवसात ईशान भावना उत्तर काढलं आणि तो मोकळा झाला. उत्तर म्हणतो काम केलं. हा हा प्रश्न कठीण आहे. वा रे वा, याच्यात तर सगळ्यांना माहिती ना रे, 200 माणसं एक काम 1024 दिवसात करतात, तर 256 माणसं तेच काम किती दिवसात करतील. एवढंच करणं होतं. 256 भागीला नव्हतं इकडे, 200 गुणिला 1024 भागीला 256. आता इथं तुम्हाला माहिती आहे की सर, आता तुम्हाला जर तुम्ही 2 4 दुने 8 दुने 16 दुने 32 दुने 64 दुने 128 दुने 256 दुने 512 दुने 1024 जर केला असेल तुम्हाला लगेच समजायचं की सर 256 एक 254 चोक. नाही बी माहित असलं तरी तुम्हाला भाग देणं होता, तुमच्या जर जमायलाच पाहिजे होतं. 2 आना भाग द्या, 4 आना भाग द्या, 4 ने जातोय, 8 ने जातोय, 16 ने जातोय, 32 ने जातोय, 64 ने भाग जातोय, किती ने भाग द्या जात होता. ठीक आहे. 200 गुणिला 4 होत होता 800. हिच्यात बी चुकी म्हणे, सगळाच पेपर चुकीचा धक्का मिळा असं नाही ना दादा. सोपं आहे, आकडे वाढवून ठेवले ते, तुमचे आकडे येण्यासाठी मी आकडे वाढवले, ते साधी गोष्ट आहे. येणारा प्रश्न कठीण कसा होतो तर याच्यानुसार होतो ना. हे तर एकदमच सोपं होतं. एक पंप 4 तासात टाकी भरतो. समजा पंप ए तो काय करतो टाकी भरतोय, किती तासात बनतोय तो 4 तासात टाकी भरतो. परंतु गळतीमुळे, म्हणजे पहा एक टाकी राहते तिच्यामध्ये एक नळ भरत होता आणि एक नळ खाली करणारा बी होता, परंतु गळती म्हणजे या टाकीला काय लागली होती गळतीमुळे त्या टाकीला भरायला किती टाइम लागत होता 5 तास. आता गळतीमुळे भरायला टाइम लागत होता म्हणजे नळ टाकी भरत होता आणि त्याच टायमाला दुसरा नळ ते खाली बी टाकी करत होता. तुम्हाला याचा प्रश्न काय तो वेगळा माहिती का, की सर एक टाकी एवढ्या टायमात भरते आणि दुसरी टाकी तेवढ्या टायमात खाली करते आणि दोन्ही नळ जर एका टायमाला आपण सुरू केले तर टाकी किती टायमात भरीन. पण याच्यात काय झालं, ऑलरेडी दोन्ही नळ चालू असताना टाकी किती टायमात भरीन असं म्हटलं. मग तुम्हाला माहिती सर एक नळ जर भरतोय दुसरा नळ खाली करतोय, म्हणजे ए भरण्याचं काम करतोय आणि बी खाली करण्याचं काम करतोय. नळा टाकीमध्ये जर कन्सेप्ट शिकेला असताना तुम्ही तर लगेच जाणार. बेसिक मधला बेसिक प्रश्न आहे, तुमच्या पेपरात असा प्रश्न दाखवतो, PYQs मध्ये दाखवतो, ही माझी गॅरंटी, ही माझी गॅरंटी. ठीक आहे. या दोघींचा सगळ्याला सर्व्हिस हा 4 तासात पूर्ण 20 लिटर, समजा टाकी 20 लिटरची तर एका तासाला किती लिटर भरत असेल सर तो 5 लिटर भरतोय, कारण 4 तासात पूर्ण टाकी भरतोय. मग एका तासाला काय करतो सर तो 5 लिटर टाकी. मग दोघी नळ जेव्हा चालू आहे म्हणजे एका तासाला एक तास चालू नळ चालताना म्हणजे गळती जेव्हा बंद होती तेव्हा एका तासाला 5 लिटर पाणी भरत होतं, पण जेव्हा गळती बी चालू केली त्यावेळेस एका तासाला फक्त 4 लिटर पाणी भरलं. किती लिटर पाणी भरलं सर 4 लिटर पाणी भरलं. म्हणजे सर 4 तास 5 लिटर भरत होता, आता 4 लिटर भारी भरतोय. म्हणजे खाली पाणी किती जातंय 1 लिटर. खाली पाणी किती जातंय 1 लिटर पाणी खाली म्हणजे वाहून चाललं जातंय. आणि एका तासाला 1 लिटर पाणी जर जातंय तर 20 लिटर पाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल सर 20 तास. काय विचारलं पाहिजे ना, तर टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल, तर टाकी रिकामी होण्यास लागते तुझे 20 तास. जसा तसा प्रश्न पोलीस भरतीचा उचललेला आहे. 20 तास लागतील. किती तास लागतील मग टाकी रिकामी होण्यासाठी 20 तास लागतील. एकदम सोपा सरळ प्रश्न, काहीच कठीण नाही याच्यात. ठीक आहे. किती तास लागतील मग ते 20 तास लागतील. चला आपले हा तोच फॉर्म्युला वापरा, सोडवून टाका. डी बरोबर वेग 1 गुणिला वेग 2 भागेला वेग 1 वजा वेग 2 गुणिला टाइम डिफरन्स म्हणजे काय वेळेतील फरक. मग पहा डिस्टन्स किती दिला आता 200 दिला आहे. कारण पहा ना आता काय म्हणलंय, एक ट्रेन एकाच वेगाने 200 किलोमीटर प्रवास करते. जर वेग 10 किलोमीटर तास कमी केला म्हणजे पहा 10 किलोमीटर प्रति तास कमी असता तर काय लागलं असतं 40 मिनिटं जास्त लागले असते. म्हणजे आपल्याला वेग दिले का दोन्ही, आता नाही वेग दिले नाही दोन्ही, म्हणजे त्यांचा आपल्याला गुणाकार येईल का स्पीड 1 गुणिला स्पीड 2 भागेला यांचा फरक दिलाय ना. 10 ने कमी केला असता म्हणजे 10 ने कमी केला असता म्हणजे एक जर 20 तास 200 असेल दुसरा किती असेल 190. 10 ने कमी केला यांची वजाबाकी किती आली 10. यांची वजाबाकी दिली तुम्हाला असं 10. वेग पहिला वरून वेग दुसरा वजा केला तर किती दिलंय 10. आणि गुणेला मी काय सांगितलं होतं कधीही टाइम डिफरन्स तासात लिहा. 40 मिनिटं आहे, 40 मिनिटाला तासात कशी लिहिसान सर 60 करू.
भागीला तुम्हाला माहिती ना, मिनिटांना तासात करण्यासाठी भागीला 60 करतो आपण. ठीक आहे, मग काय करसान, बस S1 गुणिला S2 काढणे. कारण काय वाटतं आपल्याला, सर ट्रेनचा वेग सांगत होता पहिला ट्रेनचा वेग काय, आणि पहिला तर जास्त साईड, कारण नंतर 10 कमी करेल आपण. आता याच्यामध्ये बी गुंतागुंतीचा प्रश्न आहे परत हा. काय करसान सर, 200 गुणिला 10 भागीला इकडे जाताना गुणिला, हे भागीला इकडे जाताना गुणिला, हे इकडे गुणिला इकडे जाताना भागीला 40 बरोबर किती आले सर, S1 गुणिला S2. 4 0 0 कट, 4 पंचे 20 किती आलं सर, 50 गुणिला 60. किती आलं, 50 गुणिला 60. S1 गुणिला S2. ठीक आहे, आपल्याला आधीचा वेग हा जास्त होता, जास्त म्हणजे किती 60, आणि नंतरचा वेग 10 कमी केला तो होता 50. मग आपल्याला विचारलेला वेग आहे आधीचा. किंवा रेल्वेचा जर वेग म्हणला तर पहा, एक ट्रेन एकाच वेगाने चालली म्हणजे रेल्वेचा वेग किती होता 6. कारण त्याने कमी केला असता तर म्हणलंय, ते केला असता, पण वेग आहे का तो, केला का नाही, केला असता तर असं झालं असतं. ते उत्तर काढणं, हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा, लक्षात ठेवा. याच्यावर कधीही प्रश्न आला तर दणका द्यायचा, उत्तर काढायचं आणि पुढे निघून जायचं. ठीक आहे, चला पुढे. स्थिर पाण्यात बोटीचा वेग 12 किलोमीटर असतो. आता हे बोटीचा वेग हा प्रश्न तुमच्या पेपराचा जसा तसा तुम्हाला दाखवतो, काही एवढा कठीण नाहीये, सगळ्यात सोप्यातला सोपा विचारलेला. तुम्हाला माहितीये सर, एका प्रवाह जर जातोय याच्यामध्ये 2 गोष्टींचा वेग असतो. एक तर फक्त प्रवाहाचा वेग असतो, आणि दुसरा म्हणजे फक्त असतो बोटीचा वेग. कशाचा असतो, बोटीचा वेग. पण प्रवाहाच्या दिशेने बोट असेल तर बोटीचा वेग अधिक असतो सर प्रवाहाचा वेग, आणि बोटीच्या विरुद्ध दिशेने असेल तर सर असतं बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग. एवढं तुम्हाला क्लिअर असेल जर तुम्ही चॅप्टर शिकला असताना, नाही तर मग काहीच क्लिअर नसेल. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा. मग आपल्या देशात काय दिलंय की एका स्थिर पाण्यात बोटीचा वेग म्हणजे बोटीचा वेग होता 12 किलोमीटर प्रति तास. जर बोट पाण्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय सर, बोटचा वेग वजा होता सर प्रवाहाचा वेग. काय होतं, प्रवाहाचा वेग वजा बरोबर काय येतो यांचा एकूण वेग, पण त्याचा वेग नाही दिला. आता वेग काय असतं सर, अंतर भागीला वेळ. मग आता वेग काय नव्हता, अंतर दिलं होतं सर 38 किलोमीटर आणि वेळ दिला होता सर 4 तास. 4 नम 36 उरले 2, 2 0 पॉइंट आला इथं, आणि 4 पंचे 20. म्हणजे कितीच्या वेगाने गेले सर, ते 9.5 किलोमीटर प्रति तासाच्या ते वेगाने गेले. कारण तुम्हाला माहिती सर, विरुद्ध दिशेने जर गेले तर बोटीच्या वेगामधून प्रवाहाचा वेग वजा होतोच. ठीक आहे, एवढंच केलं आपण, जास्त काही केलं का नाही. मग बोटीचा वेग होता सर 12 वजा प्रवाह. आता प्रवाहाचा वेग आपल्याला का नाही, हा 9.5 आला, 38/4 तरी द्या, 4 9 36 उरले 2, 2 0 पॉइंटला 4 पंचे 20. जो किती लिहिला आपण, अरे वेगच वेग काढा, त्यांचा वेगच लिहिला पुढे, बरोबर आहे. हा, मग 12 ही इकडे धन इकडे येताना ऋण 9.5 बरोबर प्रवाह. ठीक आहे, मग 12तून 9.5 गेले किती उरले सर, 2.5 बरोबर काय आला सर, प्रवाहाचा वेग. कायला, प्रवाहाचा वेग. काही कठीण प्रश्न 9 उत्तर दादा आलेला प्रश्न सोडवलेले 8-10 सोडवलेला असेल हा प्रश्न तुम्ही. हा जर प्रश्न तुम्हाला जमेल नसेल तर हा तुमच्या पोलीस भरती लागू देत दाराला आहे, हा तर PYQ बी आहे. हा जर जमला नसेल तर कुठेतरी आपला अभ्यास कमी आहे, नाहीतर मग गणिताची आपली खूप मोठी भीती आहे, ते तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, हा 900 पेक्षा जास्त परंतु 180 900 अंश नाही, 90 अंश 90 अंश पेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी असलेल्या कोणाला का म्हणतात, तर काय म्हणतो आपण त्याला, विशाल कोण. 90 अंशापेक्षा कमी असेल तर आपण त्याला लघु कोण म्हणतो. 90 अंशाचा असेल तर त्याला आपण सरळ कोण म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, सरळ कोण. 180 पेक्षा जास्त असेल त्याला आपण रिफ्लेक्सिव्ह कोण म्हणतो, आणि त्याच्यानंतर 360 म्हणजे ते वेगळंच राहते. आणि काटकोन काय असतो सर, 90 अंशाचा असतो काय असतो काटकोन. सरळ कोण असतो आपला 180 अंशाचा. सरळ कोण किती अंशाचा असतो, 180 अंशाचा. हा, आता तिथं थोडी जमली झाली, उत्तराचं वेगळं दिलं, उत्तर किती येतं पहा. 2 कोणांच्या मापांची बेरीज, जर कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल, काय 180 असेल तर त्यांना म्हणलं जातं पूरक कोण. काय म्हणलं जातं त्यांना, पूरक कोण. आणि जर या कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर याला म्हणलं जातं कोटी कोण. काय म्हणलं जातं त्याला, कोटी कोण, ज्याला की आपण म्हणतो सप्लिमेंटरी अँगल. काय म्हणतो याला, सप्लिमेंटरी अँगल, आणि याला म्हणलं जातं
कॉम्प्लिमेंटरी अँगल. काय म्हणतात त्याला? कॉम्प्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर काय म्हणलं आपल्याला? तर पूरक कोन. इथं थोडं लिहिण्यात हे मागे पुढे झालंय. विचारले जर दोन कोणांच्या मापांची बेरीज डॅश डॅश अंश असेल तर त्यांना एकमेकांचे पूरक कोन असतात. तर किती अंश असते त्यांची? मग 180 अंश असते. तिसरं ऑप्शन याचं बरोबर आहे. आणि कोटी कोण जर असतील तर मग 90 अंशांची बेरीज असते. हा. जर काटकोन त्रिकोणाचा पाया, हा क्षेत्रफळ काढणं, एक काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी असेल आणि कर्ण 25 सेमी असेल. काय? कर्ण 25 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल? मग तुम्हाला माहितीये सर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असतं? 1/2 गुणेला पाया गुणेला उंची. पाया गुणेला उंची. पाया तर दिलाय पण उंची आहेच नाहीये. मग उंची काढणं पडते भाऊ, कर्ण वर्ग लावणं पडतो इथं. याच्यात मी फक्त एवढं ऍडव्हान्स केलं. थोडं गुतवायचं काम केलं याच्यात, कारण याच्यात थोडंफार फरक पडतो. तुम्हाला एवढं बी जेवायला भेटणार नाही लगेच की हा पाया बी देते ना काय नाही, फक्त गुणाकार करून उत्तर काढणे. थोडं स्ट्रगल करायला लागलं प्रश्न. प्रत्येक पोरगेला प्रश्न स्ट्रगल करायला लावलं मी, एवढं तर नक्की मला माहिती. ठीक आहे. याच्यात काय स्ट्रगल करणं होतं, याची उंची काढणं होती. मग आता याच्यामध्ये ना एक बेसिक यांचा एक त्रिकोण आहे 3 4 5. याला जर तुम्ही पहा, याला जर गुणेला 5 केले तर 20 आले, याला गुणेला 5 केले तर 25 आले तुमचे, आणि याला गुणेला 5 कर सांगतो 15. म्हणजे त्रिकूट काय बनत होतं ते? 15 20 25. किंवा असं विकरण असं काय करतो आपण सर? 25 चा वर्ग. 25 चा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 20 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग. 625 अधिक 400 अधिक बरोबर बरोबर अधिक 1 चा वर्ग. हे झाले सर 225 बरोबर 1 चा वर्ग आणि x बरोबर आला सर 15. बरोबर आहे. x ची किंमत 15 म्हणजे 1/2 गुणेला पाया आला 20 गुणेला उंची आली 15. बेक वे बेद आहे 20 आणि 10 गुणेला 15 आला सर 150 चौरस सेंटीमीटर. किती उत्तर आलं मग आपलं? 150 चौरस सेंटीमीटर. आता इथं जर मला प्रश्न अजून कठीण करणार असताना मी काय टाकला माहिती इथं? 150 चौरस मीटर. विचार तुम्ही लगेच म्हणला असतं सर दोन्ही ऑप्शन सेम. मी न म्हटलं असतं जाऊ देता. हा याच्यामध्ये मीटर इथं सेंटीमीटर. ठीक आहे. हा एवढं बी करता येत होतं पण कशाला म्हणलं अजूनच रिकाम काम होऊन जाईल. कारण कुठे कुठे तुम्ही चुका करू शकता, तुम्हाला हे दर्शवणं मला काम होतं, बाकी काहीच काम नाही होतं माझं एवढंच. ठीक आहे. आता ह्या प्रश्नात बी बऱ्याचशा पुराण चुका केल्या. आता शेवटचाच प्रश्न वाटतं हा. आता याच्यात काय केलं आधी पुराण? मग एका घोड्याला 40 आणि 36 सेंटीमीटर लांबीच्या आयताकृती क्षेत्रात चरण्यासाठी ठेवले. मग त्यांनी काय केलं आधी? सर 40 गुणेला 36 केलं. 36 चौक 144 आणि 4 शून्य म्हणजे 1040 साठ. आणि तिच्यातून काय केलं? मग सर गेले चऱ्याला सोडा आणि दोरीने बांधले ठेवले आणि एका कोपऱ्यात, हे वास्तविक बरं, कोपऱ्यात मी वाचलं डायरेक्ट असं धरलं आणि असं गोल फिरवून दिला. आणि काय केलं? चौरसाच्या याच्यामधून ना वजाबाकी काय केली? याचं काढलं. मग सर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय म्हणतं? पाय आर चा वर्ग म्हणजे 22/7 गुणेला 14 गुणेला 14 काढलं, याचं उत्तर काढलं आणि याच्यातून वजा केलं आणि त्यांना उत्तर पाहिलं. आणि 144 हे पाहताच ते चौथाळून गेले ना 144 उत्तर केलं. नाही दादा ते करणं सुद्धा काहीच तसं. समजून घ्या प्रश्न. फसव्यासाठी प्रश्न आलेला आहे हा. काहीच नाही विशेष याच्यात. फसव्यासाठीच पूर्णपणे प्रश्न आला आहे. याच्यात तर अजूनच सोपा प्रश्न हा. म्हणलं काय? तुम्हाला प्रश्न समजतच नाही कसा वाचायचा काय नाही. प्रश्न म्हणला काय ते पहा. एका घोड्याला या आयतामध्ये बांधलंय. 40 आणि 36च्या लांबीच्या आयताकृती शेतात बांधलंय. बरोबर. आणि एका कोपऱ्यात, कोणत्याही कोपऱ्यात, समजा या कोपऱ्यात त्याला बांधलंय. 14 मीटर लांबीच्या दोरीने बांधले आहे. किती? 14 मीटर लांबीच्या दोरीने, म्हणजे दोरी अशी 14 मीटरची अशी कुठेतरी 14 मीटरची दोरी अशी. ती तर तो किती क्षेत्रफळ चरू शकतो? तर तो किती क्षेत्रफळ चरू शकतो? या शेतातच तरी बांधलंय आणि याच्या बाहेर समजा कुंपण केलं गेले. आता कुंपण केलंय याच्या बाहेर तो जाऊ शकत नाहीये चऱ्यासाठी. म्हणजे तो चरणारं क्षेत्र कोणतं? फक्त हे टोटल एवढं होतं. पण आयतामध्ये येणार फक्त एवढंच आहे, जे की काय सर एकूण त्रिकोणाच्या 1/4 किंवा 25% भाग. एकूण त्रिकोणाचे आपलं सर्वकलाचे 4 भाग पडले आणि 4पैकी फक्त एकाच भागात तो सरतोय. म्हणजे तुम्हाला याचं क्षेत्रफळ विकाराची गरज आहे का? नाही. फक्त एकूण काय करणार त्यांचं वर्तुळाचं क्षेत्रफळ, त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या 4 भागांपैकी एकाच भागामध्ये तो काय करतो? चरू शकतोय. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येईल सर? 22/7 गुणेला 14 गुणेला 14. 14 7 1 7 7 दुने 14. मग काय करसान सर? 28 गुणेला 22. आणि एवढं करायपेक्षा हे क्षेत्रफळ येणार दिलं भागिले 4 करा, नाही याचं उत्तर काढसान, मग परत भागिले 4 करसान वाढून जाणार.
ठीक आहे. हा मग काय करायचं, 4 1 4 4 7 28 भागिले 4 काऊन केले, कारण हे पूर्ण वर्तुळाचं येत होतं क्षेत्रफळ. आपल्याला पूर्ण वर्तुळाचं थोडी ना क्षेत्रफळ पाहिजे, थोडं पाहिजे कोपऱ्यातलं, बरोबर आहे. मग भागिले 4 केलं, मग काय आलं 7 गुणिले 22, काय आलं 7 गुणिले 22, आणि 22 साते जर पाहिलं तुमचं उत्तर येतं 154. करून पाहा वाटलं. 7 दुने 14 4 हच्छाला 1, 7 दुने 14 आणि 1 झाला 15, 154. मग किती भागात चरू शकेल तो, फक्त 154 चौरस मीटर मध्ये तो चरू शकेल. बाकीच्या भागात तो चरणार आहे का, नाही. ठीक आहे, एवढ्याच भागात तो चरू शकेल. हे असे प्रश्न आपण ट्रिकी प्रश्न टाकले होते, ज्याच्यात की तुम्हाला डोकं खाजवणं पडणारे 100%. पेपर कठीण नव्हता दादा. प्रत्येक भागात काही ना काही अडचणी टाकल्या जातात तुमच्या, ज्या अडचणीले पार करलं म्हणजे तुमच्या पोलीस भरतीसाठी याच्या बाहेर काहीच नाही असं धरून चाला. याच्या पुढची लेवल नाही पोलीस भरतीची. हे जर लेवल तुम्हाला व्यवस्थित, याच्यावर फक्त काय म्हणतात सिली मिस्टेक जास्त, ट्रिकी प्रश्न फिरवून होते, 2-4 चुका होत्या ते काढून टाका. तुम्ही 98 मार्काचाच पेपर धरा, पण 80 मार्क जे पडले असतील त्यांना धरून चाला की आपलं चांगल्या मार्गावर आहे. जे प्रश्न एकही प्रश्न कठीण वाटला का, याचा गणिताचा 2-3 प्रश्न सोडले तर नाही, पण काय होतं फसवण्याचं काम केलं. ठीक आहे. हा मात्र अजून पुढे ज्याला वाटतं की या पेपरांना आपल्याला बसणं फायदा होईल त्यांना नक्की या. ज्यांना वाटतं की पेपर कठीण आहे, भाऊ तू कठीण पेपरांना घाबरून पोलीस भरती याच्यामुळेच मागे राहशील, तू पेपर येऊ बी नको. अजून नंतर मला शिवाय देशील की पेपर तरी काढताय तू का, काही अक्कल आहे का म्हणून, काही नाही. लय जणांना दिला भाऊ, 1 वर्ष झालं पोलीस भरतीला शिकवतोय तरी बी काही अक्कल आहे का तुला असे पेपर काढताय, हे ठीक आहे. माझी अक्कल माझ्याजवळ, तुमची अक्कल तुमच्याजवळ, पोलीस भरतीला लागा, तुम्हाला तुमच्या यशासाठी सदिच्छा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.